नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवर. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्सचा पार्ट 1 कव्हर केला. या पार्ट 1 मध्ये वेव्ह फ्रंट कशाला म्हणतात, हायगेन्स प्रिन्सिपल काय आहे, पोलरायझेशन ऑफ लाईट कशा प्रकारे होते, इंटरफरन्स ऑफ लाईट काय आहे आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस कसे तयार होतात, हा संपूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे. आज आपण त्या पुढचा पार्ट बघणार आहोत, परंतु अजून ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितलेला नाहीये त्यांनी एकदा तो आवर्जून बघा. त्यामध्ये त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट सर्व क्लिअर होतील आणि आजचा पार्ट त्यांना अजून व्यवस्थितपणे समजून येईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या महत्त्वाच्या आज लेक्चरमध्ये आपण बघितलं की जर दोन वेव्हचे क्रस्ट हे जर सुपर इम्पोज होत असतील तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि आपल्याला एक ब्राईट फ्रिंज तिथे पाहायला भेटतो. त्याच पद्धतीने एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ सोबत जर सुपर इम्पोज झाला तर त्या ठिकाणी एक डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि आपल्याला एक डार्क फ्रिंज तिथे पाहायला भेटतो. राईट. आता या ठिकाणी आपल्याला जो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट घेण्यात आला होता त्याचीच काही जॉमेट्री जे आहे, एक डेरिव्हेशन जे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. पण हे डेरिव्हेशन घेण्याच्या आधी काही बेसिक कंडिशन्स आहेत. आता ह्या कंडिशन सुद्धा तुम्हाला पेपरला विचारण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. कंडिशन कशाच्या पाहिजे आपल्याला, की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कशा प्रकारे भेटतो. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर आपल्याला हवा असेल तर त्याची काय कंडिशन आहे, किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर आपल्याला हवा असेल तर त्याची काय कंडिशन आहे. अत्यंत सिंपल आहे बघा. याला व्यवस्थितपणे समजून घेऊयात आपण. आता या ठिकाणी आपण काय करूयात, इथे समजा आपण एक फर्स्ट वेव्ह जी आहे ती शो करूयात. समजा ही एक पहिली वेव्ह आहे. ठीक आहे. आता ही फर्स्ट वेव्ह या ठिकाणी आपण शो केलेली आहे आणि ती 0 पासून स्टार्ट होते. ठीक आहे. आता सेकंड एक वेव्ह पण दाखवूयात आपण. सेकंड वेव्ह या ठिकाणी दाखवूयात. ही सेकंड वेव्ह आहे बघा आणि ती अशा पद्धतीने या ठिकाणी जात आहे बघा. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्या इथे काय लक्षात येतं, की फर्स्ट वेव्हचा क्रस्ट हा सेकंड वेव्हच्या क्रस्ट सोबत सुपरइम्पोज होत आहे. बरोबर आहे. किंवा ट्रफ हा ट्रफ सोबत सुपरइम्पोज होत आहे. इथे सुद्धा तेच आहे. आता ही कंडिशन कशासाठी चालली, कन्स्ट्रक्टिव्ह साठी. त्यासाठी आपण अशा प्रकारचं स्ट्रक्चर घेत आहोत की जिथे क्रस्ट हा क्रस्ट वरती सुपरइम्पोज व्हायला पाहिजे किंवा ट्रफ हा ट्रफ वरती सुपरइम्पोज व्हायला पाहिजे. येते लक्षात. मग अशाच केसमध्ये काय होणार आहे, अशाच केसमध्ये हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जो आहे तो तयार होणार आहे आणि आपल्याला एक ब्राईट फ्रिंज जी आहे ती ती त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती आहे की इथे जे फेज असतात म्हणजे जे अँगल असतात ते किती असतात. इथे असतो 0, इथे असतो पाय, त्यानंतर इथे असतो 2 पाय, इथे असणार आहे 3 पाय, अशा पद्धतीने. एक सायकल आपण काय म्हणतो, 0 पासून 2 पाय पर्यंत, नाही का. आणि 0 पासून 2 पाय पर्यंतचं जे डिस्टन्स असतं ते किती असतं. जर आपण हे डिस्टन्स जर बघितलं इथून 2 पाय पर्यंतचं, त्यालाच काय म्हणतात, लॅम्बडा. ह्या डिस्टन्सला काय म्हणतात, लॅम्बडा असं म्हणतात. दुसरी गोष्ट, आता आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक गोष्ट म्हणजे जी की आहे फेज डिफरन्स. फेज या शब्दाचा अर्थ अँगल होतो हा. आता हे जे अँगल आहेत ना, 0 पाय, 2 पाय, 3 पाय, हे अँगल्स आहेत बघा. म्हणजे एक वेव्ह 0 पासून सुरुवात झाली आणि दुसरी वेव्ह समजा पाय पासून सुरुवात झाली. समजा हीच वेव्ह जर मी इथून दाखवली असती आणि मी जर तुम्हाला विचारलं असतं की त्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, तर तुम्ही म्हटले असते सर पायचा आहे. कारण 0 नंतर पाय पासून दुसरी वेव्ह जी आहे ती सुरू होत आहे. म्हणून फेज डिफरन्स किती झाला असता, पाय इतका आपण घेतला असता. लक्षात येतंय? परंतु 0 पासून 2 पाय पर्यंतचे हे जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो पाथ डिफरन्स. समजा एखादी वेव्ह ही इथून सुरुवात झाली असती. फर्स्ट वेव्ह इथून सुरुवात होत आहे आणि समजा ही दुसरी वेव्ह जी आहे जर मी ती इथून दाखवली असती, याच्या आधी ती सुरू झालेली नाही, इथून सुरुवात होते त्याची. मग इथून जर सुरुवात झाली असती तर आपण काय म्हटलं असतं, की दोघांमध्ये किती डिफरन्स आहे, त्या दोघांच्या पाथमध्ये किती डिफरन्स आहे हे लक्षात ठेवायचा. हा लॅम्बडा कशाला रिप्रेझेंट करणार, पाथ डिफरन्सला. समजा ही वेव्ह जर इथून चालू झाली असती तर पाथ डिफरन्स किती झाला असता, तर झाला असता लॅम्बडा/2. बरोबर आहे की नाही. जर सेकंड वेव्ह जर इथून सुरुवात झाली असती तर या दोघांमध्ये अंतर किती झालं असतं, हे टोटल किती आहे, लॅम्बडा, त्याच्या हाफ म्हणजे लॅम्बडा/2 एवढा पाथ डिफरन्स त्या ठिकाणी आपण घेतला असता. मग हा फेज डिफरन्स दाखवताना डेल्टा फाय दाखवायचा आणि याला डेल्टा एल ने दाखवायचा. ह्या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला.
फेज डिफरन्स काय आहे आणि पाथ डिफरन्स काय आहे. आता मला काय पाहिजे, मला पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये जो फेज डिफरन्स आहे तो काय असायला पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. कंडिशन काय आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहायला भेटेल. आता फर्स्ट वेव्ह 0 पासून सुरुवात होत आहे. बरोबर आहे. इथे क्रस्ट हा क्रस्ट सोबतच काय झालेला आहे, सुपर इम्पोज झालेला आहे. सेकंड वेव्ह सुद्धा 0 पासूनच सुरुवात होत आहे. म्हणजे दोन्ही इथे काय झाले, क्रस्ट सुपर इम्पोज झाले. म्हणजे आपल्याला कोणता इंटरफरन्स भेटला, कन्स्ट्रक्टिव्ह. कोणत्या फेज डिफरन्स वरती भेटला, 0. फर्स्ट 0 पासून सुरुवात झालेला आहे, सेकंड 0 पासून. आता मला जर का त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक पाथ डिफरन्स जर ठेवायचा असेल, ठीक आहे. आता समजा फर्स्ट वेव्ह 0 पासून सुरू झालेला आहे आणि सेकंड वेव्ह जर मी म्हटलं, की एका पर्टिक्युलर पाथ डिफरन्स नंतर जर आपण सेकंड वेव्ह जर सुरू केला, तर अशा पद्धतीने त्याला सुरू करायचं, की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच भेटायला पाहिजे. मग जर मी इथून सुरुवात केली तर काय होऊ शकतं बघा बरं. इथून जर सुरुवात केली अशा पद्धतीने, तर हा क्रस्ट येतोय, हा ट्रफ येतोय. म्हणजे तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बनतोय. मग ही कंडिशन घेऊन चालणार नाही. म्हणजे मला दुसऱ्या वेव्हला इथून सुरुवात करणं आहे. बरोबर की नाही? इथून मी काय करेल त्याची सुरुवात करणार. अशा पद्धतीने. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? दुसऱ्या वेव्हचा जो क्रस्ट असणार आहे, तो पहिल्या वेव्हच्या क्रस्ट सोबत सुपरइम्पोज होणार आहे. तर तुम्ही इथून सुरुवात करा. हवं तर याच्या आधीचं जे आहे, ते तुम्ही रफ करून टाका. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय, की फेज डिफरन्स 0 झाल्यानंतर 2π जर येत असेल, 2π पासून जर सेकंड वेव्ह सुरू होत असेल, तर त्या ठिकाणी पुन्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स भेटणार आहे. त्याच्या पुढे चेक करा. 3 पासून करेल चालेल का? नाही. कारण आता हा बघा, हा अशा पद्धतीने येणार आहे. आणि जर मी इथून जर सुरुवात केली, तर ते एकाचा क्रस्ट आणि दुसऱ्याचा ट्रफ जो आहे तो त्या ठिकाणी सुपरइम्पोज होतो. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स भेटतो. म्हणजे त्याच्यानंतरचा जो अँगल आहे, त्याच्यानंतरचा जो फेज आहे, तो किती असणार आहे? 4π असणार आहे. मग 0, 2π, 4π, 6π, 8π अँड सो ऑन. ठीक आहे. आणि तिथे जो फेज डिफरन्स होता, तो फेज डिफरन्स किती होता? तो होता लॅम्बडा. बघा ना, फर्स्ट वेव्ह कुठून सुरुवात झाली? इथून. बरोबर आहे. आता मला परत जर कन्स्ट्रक्टिव्ह हवा असेल, तर मला इथून सुरुवात करणं आहे. मग फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह ह्या दोघांच्या पाथमध्ये, पाथ म्हणजे रस्ता ना, ह्या दोघांच्या पाथमध्ये कितीचा डिफरन्स तयार होतोय? लॅम्बडा. त्यामुळे फेज डिफरन्स जो आहे, तो 0, 2π, 4π, 6π येणार आहे. परंतु जो पाथ डिफरन्स आहे, तो मात्र या ठिकाणी लॅम्बडा असणार आहे. ठीक आहे. मग लॅम्बडा असेल, त्यानंतर काय येईल बघा आता 2π नंतर काय येणार आहे 4π. मग ते डिस्टन्स किती असणार आहे 2 लॅम्बडा. बरोबर आहे. नंतर किती येणार आहे 6π, 3 लॅम्बडा अशा पद्धतीने. म्हणजे लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा अँड सो ऑन. तर ह्या कंडिशन्स आहेत बघा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स भेटण्याच्या. मग सिम्पली आपण या ठिकाणी याला काय म्हणू शकतो? याला तुम्ही म्हणू शकता n इंटू लॅम्बडा. आता n या ठिकाणी काही असू शकतो 1, 2, 3 अशा पद्धतीने. आलं का लक्षात इथपर्यंत? आता तशाच पद्धतीने डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी विचार करा. समजा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये आपण काय करूयात, फर्स्ट वेव्ह जी आहे ती या ठिकाणी शो करूयात. ही फर्स्ट वेव्ह आहे, जी अशा पद्धतीने सुरू होत आहे. कुठून? 0 पासूनच. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर मला हवा असेल, तर एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ सोबत काय व्हायला पाहिजे? सुपर इम्पोज व्हायला पाहिजे. मग आता मी याला जी दुसरी वेव्ह आहे ती इथूनच ड्रॉ करून चालेल का? नाही. इथून जर ड्रॉ केला, तर इथे काय होऊ शकतं? इथे परत ते क्रस्ट क्रस्ट सोबत येणार आणि परत कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होणार. तर मी काय करतो? इथून सुरुवात करतो. हे बघा, या वेव्हचा हा अशा पद्धतीने. अँगल्स लिहून घेऊयात आपण इथे. सुरुवात झालेली आहे 0, त्यानंतर आहे इथे पाय, त्यानंतर आहे 2π, इथे असणार आहे 3π अँड सो ऑन अशा पद्धतीने. मग फेज डिफरन्स काय होतो बोला? फेज डिफरन्स काय पाहायला भेटेल आपल्याला? डेल्टा फाय. तिथेच येतो फेज डिफरन्स. फर्स्ट वेव्ह जी आहे ती 0 पासून सुरुवात होत आहे. सेकंड वेव्ह जी आहे ती पाय एवढ्या फेज नंतर, एवढ्या अँगल नंतर सुरुवात होत आहे याची. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा झाला? पाय. बरोबर आहे की नाही? त्यानंतर पाय असेल, नंतर 3π नंतर येणार, 5π नंतर येणार अँड सो ऑन.
अशा पद्धतीने. ठीक आहे. डेल्टा एल फेज डिफरन्स बघ, पाथ डिफरन्स बघा किती आहे. पाथ डिफरन्स आता इथे आपल्याला माहिती आहे की इथून इथपर्यंतचा जो पाथ डिफरन्स आहे तो किती असतो, तो असतो लॅमडा. पण सेकंड वेव्ह इथून सुरुवात होत आहे सेकंड वेव्हची. मग हा जो पाथ डिफरन्स आहे, हा पाथ डिफरन्स किती असणार आहे, हा असणार आहे लॅमडा बाय टू. ठीक आहे. मग हा काय झाला, लॅमडा बाय टू. त्यानंतर काय येणार आहे बोला, सी लॅमडा बाय टू. त्यानंतर 5 लॅमडा बाय टू. अशा पद्धतीने and so on. ठीक आहे. म्हणजे सिम्पली आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, 2n मायनस 1 इंटू लॅमडा बाय टू अशा पद्धतीने फॉर्म्युला बनेल ना. तुम्ही आता यांची किंमत टाकून बघा. जर इथे आपण 1 ठेवला तर 2 मायनस 1 1 इंटू लॅमडा बाय टू लॅमडा बाय टू. जर 2 ठेवला तर 3 लॅमडा बाय टू. 3 ठेवला तर 5 लॅमडा बाय टू. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला काय केलं, एका फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि ही कंडिशन जी आहे, ही कंडिशन या ठिकाणी तयार होते. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे काय होतं बघा या ठिकाणी, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे ते तयार होत असतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला समजून काय घ्यायची आहे, की हा फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं रिलेशन असतं. ते रिलेशन आपण इथे समजून घेऊयात. इथे आपण म्हणूयात रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. ठीक आहे. आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. बरं एक गोष्ट या ठिकाणी बघा. इथे आपल्याला काय करायचंय माहितीये का? डेल्टा एल, डेल्टा एल म्हणजे काय? पाथ डिफरन्स आहे आणि डेल्टा फाय म्हणजे फेज डिफरन्स आहे. तर युनिट पाथ डिफरन्ससाठी युनिट युनिट म्हणजे किती? एक. बरोबर आहे की नाही? युनिट पाथ डिफरन्ससाठी फेज डिफरन्स किती असणार आहे? म्हणजे आपल्याला जर कुठल्याही एका वस्तूची जर किंमत माहिती असेल आणि त्यानंतर आपण कितीही वस्तू आणल्या, तर त्याला आपण सिम्पली मल्टिप्लाय करणार आहोत. अशा पद्धतीने. म्हणजे मला जर का इथे युनिट पाथ डिफरन्ससाठी फेज डिफरन्स किती बदलतो, हे जर लक्षात आलं, तर त्यानंतर हा पाथ डिफरन्स कितीही असू द्या, मी या पाथ डिफरन्सने जस्ट त्याला मल्टिप्लाय करणार आहे. येतंय का लक्षात? कॉमन एक्झाम्पल म्हणजे समजा एका पेनाची किंमत ₹10 असेल, तर 10 पेनाची किंमत ₹100 बनणार आहे. म्हणजे आपण काय केलं, त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं. तशाच प्रकारे इथे जर का आपल्याला युनिट पाथ लेंथसाठी किंवा युनिट पाथ डिफरन्ससाठी जर का हा पाथ डिफरन्स लक्षात आला, त्यानंतर त्या ठिकाणी कितीही डिफरन्स असू द्या पाथमध्ये, तो आपण फाइंड आउट करू शकतो. सिंपल वेमध्ये सांगायचं झालं, तर इथे बघा, इथे आपण असं म्हणू शकतो, की आता हा पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा, बरोबर आहे? तो किती फेजच्या बरोबर येतोय? 2 पाय फेजच्या बरोबर येत आहे. म्हणजे मी इथे काय लिहू शकतो? इथे मी लिहू शकतो डेल्टा एल म्हणजेच काय आहे? लॅम्बडा आहे. म्हणजेच 2 पाय इज इक्वॉल्स टू लॅम्बडा येणार. बरोबर आहे की नाही? आता हा जो पाथ डिफरन्स आहे तो किती केवढा आहे? तो 2 पाय इतका आहे ना. मग मला कशासाठी पाहिजे? मला युनिटसाठी पाहिजे. 2 पाय याच्यासाठी लॅम्बडा एवढा पाथ डिफरन्स आहे. 2 पाय एवढ्या फेजसाठी लॅम्बडा एवढा पाथ डिफरन्स आहे. मग युनिट पाथ डिफरन्ससाठी फेज डिफरन्स किती? आता त्याच्यासोबत 1 आपण मल्टिप्लिकेशन मध्ये असतोच तो काय? 1 ची मला किंमत काढायची ना. मग या लॅम्बडाला घेऊया तिकडे. म्हणजे काय येईल हा? 2 पाय डिव्हायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. 1 म्हणजेच काय? 1 म्हणजे युनिट. येतं का लक्षात? म्हणजे युनिट पाथ डिफरन्ससाठी जो फेज डिफरन्स असणार आहे, तो असणार आहे 2 पाय डिव्हायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे एकाची किंमत आपल्याला भेटली. बरोबर आहे की नाही? मग आता पाथ डिफरन्स कितीही चेंज होत असेल, तरी आपण काय करणार? त्या पाथ डिफरन्सने याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपल्याला काय भेटेल? तेवढा फेज डिफरन्स भेटेल. लक्षात येतंय? म्हणजे मला जर का इथे फेज डिफरन्स काढायचा असेल, तर मला आता एकाची किंमत माहिती आहे ना. एकाची किंमत किती आहे? ती आहे 2 पाय डिव्हायडेड बाय लॅम्बडा. ही एकाची किंमत झाली. मग ह्या एकाच्या किमतीला जर मी जो काही पाथ डिफरन्स त्या ठिकाणी असेल, त्या पाथ डिफरन्सने जर याला मल्टिप्लाय केलं, तर मला टोटल काय भेटेल? टोटल फेज डिफरन्स त्या ठिकाणी भेटेल. आणि हेच आहे बघा ते रिलेशन जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आलं का लक्षात? डिस्ट्रक्टिव्ह साठी सुद्धा तुम्ही काढू शकता बघा. डिस्ट्रक्टिव्ह साठी काय कंडिशन आहे? डिस्ट्रक्टिव्ह साठी कंडिशन आहे डेल्टा एल इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2. मग आता 1 साठी किती? 1 याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. म्हणजे आपण म्हणू शकतो डेल्टा एल इज इक्वल्स टू 2 डिव्हायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. मग याच्यासोबत आता काय करणार आपण?
फेज डिफरन्स बघणार याच्यासाठी किती होतो, तर तो येणार आहे 2 इंटू डेल्टा एल अपॉन लॅमडा. हा झाला एकासाठी, बरोबर आहे. आणि तुमचा जो काही फेज डिफरन्स असेल, जो काही पाथ डिफरन्स असेल, त्याने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे आपल्याला टोटल फेज डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी भेटून जाईल. येते लक्षात? समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका. वाटलंच तर मी पुन्हा एकदा सांगतो बघा. हा डेल्टा एल इज इक्वल टू लॅमडा आहे. ही कंडिशन आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी. म्हणजे डेल्टा एल एवढ्या पाथ डिफरन्ससाठी आपण असं काय म्हणतोय, हा जो पाथ डिफरन्स आहे तो कशाच्या बरोबर आहे? लॅमडाच्या बरोबर आहे. आणि लॅमडा जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर लॅमडा हा 0 टू 2 पाय पर्यंत आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पाथ डिफरन्स किती झाला? 2 पाय इतका झाला. मग 2 पाय हा जो त्या ठिकाणी आपल्याला अँगल दिसत आहे, जो फेज दिसत आहे, त्यासाठी लेंथ किती आहे? किंवा जो पाथ डिफरन्स आहे तो किती आहे? लॅमडा आहे. 2 पाय साठी लॅमडा. मग एकासाठी किती? तर इथे 1 हा मल्टिप्लिकेशन मध्ये असतोच ना. तर या लॅमडाला आपण इकडे घेतलं म्हणजे हा झाला 2 पाय अपॉन लॅमडा. तर हे झालं युनिट पाथ लेंथसाठी. युनिट पाथ डिफरन्ससाठी. मग युनिट पाथ डिफरन्ससाठी किती? 2 पाय अपॉन लॅमडा. मग यानंतर कितीही पाथ डिफरन्स असेल, कितीही, तर त्याला आपण काय करणार? एकाने मल्टिप्लाय करणार. जसं आपल्याला एका पेनाची किंमत माहिती होती. नंतर आपल्याला 10 पेनाची काढायची होती. आपण 10 ने त्याला मल्टिप्लाय केलं. तसं आता या ठिकाणी डेल्टा एल आपल्याला काढायचा आहे. मग डेल्टा एल ने आपण कशाला मल्टिप्लाय करणार? जी काही एकाची किंमत होती त्याला, तर तो काय आला? 2 पाय अपॉन लॅम्बडा. मग या ठिकाणी आपल्याला काय भेटेल? टोटल फेज डिफरन्स जो आहे तो भेटेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे रिलेशन कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी आपण काढत असतो. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचाच हा एक पार्ट आहे आणि याचं डेरिव्हेशन आपल्याला पेपरला विचारलं जातं. अत्यंत सिंपल डेरिव्हेशन आहे बघा. याला आपण समजून घेऊयात. सर्वात आधी या ठिकाणी ही जी डायग्राम आपल्याला दिसते, त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आपल्याला दिलेले आहेत ते बघूयात. या ठिकाणी या साईडला एक सोर्स असतो बघा. सोर्स म्हणजे एक बल्ब ठेवलेला असेल. हं. त्यानंतर S1 आणि S2 यांना आपण काय म्हणत असतो? स्लिट्स. ज्याच्यामधून लाईट जो आहे तो एंटर करणार आहे. हे जे स्लिट्स असतात ना, यांच्यामध्ये खूप कमी अंतर असतं बघा. त्याला आपण स्मॉल डी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यानंतर ही स्क्रीन आहे. या स्क्रीनवरती आपण डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस बघणार आहोत. आता डार्क फ्रिंज कधी तयार होतो? ज्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. आणि ब्राईट फ्रिंजची कंडिशन काय आहे? कंडिशन म्हणजे तो कधी तयार होतो? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ज्यावेळेस होईल त्यावेळेस. आता या स्क्रीनवरती एक पॉइंट तुम्हाला दिसत असेल ओ डॅश. हा पॉइंट बघा ओ डॅश. ओ डॅश हा जो पॉइंट आहे तो S1 आणि S2 पासून इक्वी डिस्टंट वरती आहे. म्हणजे S1 पासून या वेव्हला इथे जाण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे, तेवढ्याच वेळेमध्ये सेकंड वेव्ह जी आहे ती S2 पासून या ओ डॅश या पॉइंट पर्यंत येणार आहे. मग यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा पाथ डिफरन्स आहे का? असं काही आहे का? पहिल्यांदा S1 पोहोचेल आणि नंतर S2 पोहोचेल? नाही. दोन्ही सुद्धा एकाच वेळेवरती या ओ डॅश या पॉइंट वरती भेटत आहे. म्हणजे पाथ डिफरन्स झाला 0. बल्ब जो आपण या ठिकाणी घेतला होता, सोर्स जो घेतला होता, याचा कलर बदलतोय का? नाही. एकच कलर असणार आहे. येलो असू द्या, ग्रीन कुठलाही असू द्या, एकच असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी पण काय झाली? कॉन्स्टंट झाली. फेज डिफरन्स पण काय झाला? सेम झाला. म्हणून या ठिकाणी हे 2 कोहेरंट सोर्सेस म्हणून काम करणार आहेत. ठीक आहे, ही कंडिशन लक्षात आली. आता इथे जर आपण बघितलं तर ओ डॅश वरती कोणता इंटरफरन्स तयार होईल मग? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होईल, बरोबर? मग या ठिकाणी कोणता आपल्याला फ्रिंज भेटणार आहे? ब्राईट फ्रिंज भेटणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, सेंटरला आपल्याला कायम या ठिकाणी ब्राईट फ्रिंज जो आहे तो भेटत असतो. मग त्यानंतर आपण बघूयात कोणता फ्रिंज जो आहे तो आपल्याला भेटत आहे. त्यासाठी आपण काय केलं? या ओ डॅश या पॉइंट पासून वाय एवढ्या अंतरावरती एक पी नावाचा पॉइंट घेतला. लक्षात ठेवा वाय हे जे डिस्टन्स आहे हे देखील खूप कमीच आहे. ठीक आहे. जर तुम्ही स्मॉल डी म्हणजे या स्लिट्स मध्ये असणारं अंतर आणि या पी पॉइंटचं या ओ डॅश पासून असणारं अंतर जे की वाय आहे, तर हे डी आणि वाय या कॅपिटल डीच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी असतात. ही गोष्ट कायम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कॅपिटल डी म्हणजे कोण आहे? स्लिट आणि या स्क्रीन मध्ये असणारं डिस्टन्स आहे. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सेंट्रलला काय तयार झालेला आहे? एक ब्राईट फ्रिंज जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्यापासून आपण वाय एवढ्या अंतरावरती एक पी नावाचा पॉइंट घेतला. मग या पी या नावाच्या पॉइंट वरती पाथ डिफरन्स किती येतो ते आधी आपण चेक करूयात आणि त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन तिथे वापरून बघूयात. चला तर मग इथे लक्ष द्या व्यवस्थितपणे आता.
आता P नावाचा हा जो पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे, इथे काय होत आहे बघा, S1 पासून काय निघणार, वेव्ह निघणार आणि P या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी तो काही ना काही वेळ घेणार. बरं, P पॉइंट पासून S1 जो आहे तो कमी अंतरावरती आहे, S2 जो आहे तो जास्त अंतरावरती आहे. म्हणजे S2 पासून निघणाऱ्या वेव्हला P या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागणार आहे, तो याच्यापेक्षा काय असेल, जास्त असेल. म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही पाथ डिफरन्स, या ठिकाणी काही ना काही पाथ डिफरन्स जो आहे तो तयार होणार आहे. क्लिअर आहे? मग तो पाथ डिफरन्स किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हा पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी एक सिंपल जॉमेट्री वापरली. इथे बघा, S1 S1 डॅश P हा एक राइट अँगल ट्रायंगल आहे. त्याच पद्धतीनं S2 डॅश P हा एक राइट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण सिंपली म्हणू शकतो S1 डॅश P and S2 डॅश P ह्या दोन ट्रायंगलचा आपण विचार करत आहोत. आपल्याला काय काढायचं आहे, पाथ डिफरन्स काढायचा आहे. बरं, पाथ डिफरन्स म्हणजे काय, दोघांमध्ये असणारा डिफरन्स. पाथ डिफरन्स कशाला म्हणणार आपण, जास्त कोण आहे, S2P आहे, त्याच्यामधून काय करायचं, हा जो कमी आहे त्याला मायनस करा. ठीक आहे, म्हणजे आपण लिहिणार S2P मायनस S1P. यालाच काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं पाथ डिफरन्स. म्हणजे आपल्याला S2P मायनस S1P याची किंमत फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी बघा, इथे हे दोन राईट अँगल ट्रायंगल झाले ना, हे दोन्ही पण काय झाले, राईट अँगल ट्रायंगल झाले. म्हणजे ते आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. बरोबर आहे की नाही? बघा आता पायथागोरस थेरम आपण कशा पद्धतीने वापरूयात. पहिल्यांदा आपण जर का S1 डॅश P हा जर ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये हा हायपोटेन्यूज आहे S1P. म्हणजे आपण सिंपली म्हणू शकतो S1P ब्रॅकेट स्क्वेअर हा कशाचा असणार आहे, या दोन्ही साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असणार आहे. तर ही साईड किती आहे, ही कॅपिटल D आहे, इथे म्हणूयात कॅपिटल D त्याचा स्क्वेअर प्लस त्यानंतर इथपर्यंत हे डिस्टन्स किती येईल बघा. आता या ठिकाणी बघा, हे डिस्टन्स किती आहे एवढं, हे डिस्टन्स आहे स्मॉल डी. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, स्मॉल डी आहे. बरोबर आहे. आणि ओ डॅश हा त्याचा मिड पॉइंट आहे. त्यामुळे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं बोला, हे झालं D/2. त्या पद्धतीनं इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे झालं D/2. त्याचे हाफ होणार ना, बरोबर नाही. आणि मला काय पाहिजे, मला एवढंच डिस्टन्स पाहिजे. माझ्याकडे एवढं डिस्टन्स आहे. त्यामधून आपण हे डिस्टन्स जे ते मायनस करून टाकूयात. म्हणजे आपण y मधून हा D-2 जर मायनस केला, D/2 जर आपण मायनस केला, तर आपल्याला ती साईड भेटेल. म्हणजे आपण सिंपली इथे म्हणू शकतो y मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तशाच पद्धतीने आता S2P साठी बघा बरं, S2P ब्रॅकेट स्क्वेअर याला काय लिहिणार आपण, D स्क्वेअर ही साईड येणार, बरोबर. आणि हे डिस्टन्स किती बघा, हे इथपर्यंत y आणि त्याच्या पुढे D/2 म्हणजे प्लस y प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग यामधून ही टर्म आपण मायनस करून घेऊया. मग आपल्याला काय भेटेल, आपल्याला भेटेल S2P ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P ब्रॅकेट स्क्वेअर. तर याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. मग इथेच आपण सबट्रॅक्शन करून बघूयात. S2P मधून S1P जो आहे तो मायनस करायचा आहे. म्हणजे या टर्म मधून ही टर्म आपल्याला मायनस करायची आहे. ठीक आहे. मग याला आपण मायनसचा साईन लावून टाकूयात इथे. आलं का लक्षात? आणि हा प्लसचा सुद्धा काय होणार, हा प्लस सुद्धा मायनस होणार. इथे पण मायनसचं साईन लावून टाकूया. म्हणजे हा D स्क्वेअर या D स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल आणि याला A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AB म्हणजे YD/2. त्यानंतर इथे मायनस तशाच पद्धतीने बोला, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर आणि मायनस 2 टाइम्स AB म्हणजे YD/2. आलं लक्षात काय केलं? मग इथे बघा काय काय कॅन्सल होतंय. आता हा मायनस जर का मी या ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन गेलो, तर यांची साईन बदलणार आहे. म्हणजे हा प्लसचा काय होईल, मायनस आणि हा मायनसचा काय होईल, प्लस होईल. बरोबर आहे. चला मग आता हे साईन जे आहेत ते आपण असं इमॅजिन करूयात, की हे साईन आपण आतमध्ये घेऊन गेलो आणि इथे आपण यांचे साईन चेंज केले. तर इथे येणार मायनस. मग हा वाय स्क्वेअर या वाय स्क्वेअर सोबत कॅन्सल होणार. हा प्लस या हा मायनस या हा सुद्धा कॅन्सल होणार. हा 2 या 2 सोबत कॅन्सल होणार. हा 2 या 2 सोबत कॅन्सल होणार. उरलं काय, YD प्लस YD म्हणजे किती, 2YD. म्हणजे इथे आपल्याला टर्म काय भेटते, 2YD. आलं का लक्षात, हे कशा पद्धतीने घेतलं आपण. आता
आता इथे एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे बघा, की जर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर वापरला, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक फॉर्म्युला मॅथेमॅटिक्स मध्ये बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग त्याला एकदा प्लस लिहा आणि एकदा मायनस लिहा. असंच लिहितो ना आपण, एकदा प्लस एकदा मायनस. इथे बघा बरं, हा ए स्क्वेअर झाला, हा बी स्क्वेअर झाला. म्हणजे याला पण आपण काय करणार, एकदा प्लस लिहिणार, एकदा मायनस लिहिणार. मग मायनसची टर्म जी आहे ती आपण इकडेच ठेवूयात आणि जी प्लसची टर्म आहे त्याला आपण पलीकडे पाठवूयात. म्हणजे ती कुठे जाणार, ती जाणार डिनॉमिनेटरला. बरोबर आहे. 2YD ही टर्म आलेली होती, याला डिव्हिजन मध्ये जाणार S2P प्लस S1P. ठीक आहे. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जो स्मॉल डी आणि वाय आहे, हा या कॅपिटल डी च्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. म्हणजे तो डी जर मिलीमीटर मध्ये असेल तर हा मीटर मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय होतं बघा, अशा केसमध्ये हे ज्या दोन लाईन्स आहेत त्या खूप जवळच असणार आहेत ना, नाही का? त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस आपण ऍडिशन करत असतो, ऍडिशन करत असताना हा जो S1P असणार आहे, तो या कॅपिटल डी च्या बरोबर कन्सिडर केला जाणार आहे. त्याच पद्धतीनं हा जो S2P असणार आहे, तो सुद्धा या कॅपिटल डी च्या बरोबरच कन्सिडर केला जाणार आहे. आणि हे फक्त आपण ऍडिशन साठीच करू शकतो, सबट्रॅक्शन साठी आपल्याला हे करता येत नाही. मग सिम्पली या ठिकाणी आपल्याला ही जी टर्म भेटली होती S2P प्लस S1P, त्याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो, कॅपिटल डी. इथे सुद्धा कॅपिटल डी. मग डी प्लस डी किती झाला, 2D. बरोबर आहे. मग हा 2 या 2 सोबत कॅन्सल होणार आणि शिल्लक काय राहणार, शिल्लक राहणार YD डिवायडेड बाय कॅपिटल डी. तर एवढा आपल्याला पाथ डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे. मग या दोघांमध्ये पाथ डिफरन्स किती झाला, S2P मायनस S1P आपल्याला किती भेटला, तो भेटला YD अपॉन कॅपिटल डी. आलं का लक्षात? मग आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन याच्यासोबत इक्वेट करायची आहे. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतो, काय असते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन, जी आपण याच्या आधी घेतली बघा आत्ताच. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपण काय बघितलं, की जो डेल्टा एल आहे तो कशाच्या बरोबर असतो, एन लॅम्बडाच्या. मग त्या डेल्टा एलच्या जागेवरती एन लॅम्बडा लिहा. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार, हा जो आहे आता तो nth ब्राईट टर्म साठी जर आपण फाइंड आउट केलं, तिथे एन लावायला विसरायचं नाही. तर वाय सफिक्स एन आपण असं म्हणू शकतो, YD अपॉन डी इक्वल टू एन लॅम्बडा. मग आपल्याला nth पोझिशन साठी जो कोऑर्डिनेट भेटणार आहे, वाय कोऑर्डिनेट, तो काय असणार आहे, तो असणार आहे एन इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ठीक आहे. ह्या वाय ला आपण इथेच ठेवलं आणि हा जो डी अपॉन डी तुम्हाला दिसतो याला आपण पलीकडे पाठवलं. ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा रेसिप्रोकल घेतला जाईल. आलं एक लक्षात? मग हे कशासाठी बनलं, हे बनलं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी. अशाच पद्धतीने डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी काय बनणार बघा. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची काय कंडिशन असते, ही ही पण आपण आधी घेतलेली आहे, n-1/2 इंटू लॅम्बडा. येते का लक्षात? ठीक आहे. तर ही कंडिशन टाका त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला काय भेटेल, इथे आपल्याला भेटेल n-1/2 इंटू लॅम्बडा. आपल्याला काय पाहिजे, yn. मग ही जी टर्म आहे या टर्मला आपण इकडे जर घेतलं तर त्याला रेसिप्रोकल करा. n-1/2 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, अशी कंडिशन आपल्याला इथे भेटेल. ठीक आहे. समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. आता जे फ्रिंजेस आपल्याला भेटत आहेत, मग तो डार्क फ्रिंज असू द्या, ब्राईट फ्रिंज असू द्या, दोन डार्क फ्रिंज मध्ये जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात फ्रिंज विड्थ. काय म्हणायचं त्याला, फ्रिंज विड्थ. ऑलरेडी हे सुद्धा आपण घेतलेलं आहे, फ्रिंज विड्थ. मग ती डार्क फ्रिंज विड्थ असू द्या किंवा ब्राईट फ्रिंज विड्थ असू द्या, ती कशी असते, ती इक्वलच असते. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, distance between any two successive dark or any two successive bright fringes is equal, and this is called the fringe width and it is given by. मग जर मला फ्रिंज विड्थ जर काढायची असेल तर ती मी कशी काढणार. आता फ्रिंज विड्थ म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, एक झाली की सेकंड. आता समजा या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याकडे फर्स्ट जे आहे ते आहे बघा इक्वेशन, yn इज इक्वल टू एन लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन डी. आता याच्यानंतरचा जो ब्राईट फ्रिंज असणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार, या एन मध्ये 1 ऍड करणार. म्हणजे ते काय लिहिणार मी, वाय एन प्लस 1, ह्या एनच्या जागेवरती काय टाकायचा फक्त, एन प्लस 1 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी. आले का लक्षात? याच्यानंतरचा भेटणारा हा ब्राईट फ्रिंज आहे आणि या दोघांमधला डिफरन्स जो असेल त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणणार, फ्रिंज विड्थ असं म्हणणार. मग सरळ सरळ या दोघांचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचंय. मग इथे लिहा वाय एन प्लस 1 मायनस वाय एन, याला करू का मल्टिप्लाय, काय येईल, एन इंटू
लॅम्बडा डी अपॉन डी प्लस 1 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी, त्याच्यामधून हा मायनस करा, काय येईल एन इंटू लॅम्बडा डी अपॉन डी, हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल होईल, उरेल काय लॅम्बडा डी अपॉन डी, बरोबर आहे काय? काय शिल्लक राहिलं इथे डब्ल्यू इज इक्वल्स टू लॅम्बडा डी अपॉन डी. अशा पद्धतीने आपल्याला जी फ्रिंज विड्थ आहे ती या ठिकाणी भेटत. आणि आपण असं म्हणू शकतो की ज्या विड्थ आपल्याला भेटत आहे, मग ती डार्क फ्रिंज विड्थ असू द्या किंवा ब्राईट फ्रिंज विड्थ असू द्या, ती कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचं रिलेशन आपण ऑलरेडी काढलेलं आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात आला तुमच्या? हे आधीच मी तुम्हाला समजून सांगितलं त्यासाठी की फेज डिफरन्स जो आहे तो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स असणार आहे. पाथ डिफरन्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. तो काय आहे? तो आहे बघा या ठिकाणी डेल्टा एल कशाच्या बरोबर आहे? वाय डी अपॉन डीच्या, वाय डी अपॉन डीच्या. ठीक आहे, तर हे त्याच्यावरूनच लिहिलेलं आहे बघा. आलं लक्षात? पण जर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह साठी जर फाइंड आउट करायचं असेल तर ह्या डेल्टा एल ची किंमत किती असते रे? एन लॅम्बडा असते ना, सुरुवातीलाच बघितलं होतं बघा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन काय असते? डेल्टा एल इज इक्वल टू एन लॅम्बडा. आठवत आहे का तुम्हाला? ठीक आहे, ही कंडिशन आपण सुरुवातीला घेतली होती बघा, जिथे आपण म्हणालो होतो की डेल्टा एल कशाच्या बरोबर आहे? एन लॅम्बडाच्या बरोबर आहे. मग ठेवा या ठिकाणी. तर इथे आपण जर का ती किंमत ठेवली तर आपल्याला काय भेटेल? फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एन लॅम्बडा. हा लॅम्बडा या लॅम्बडा सोबत कॅन्सल होतो आणि आपल्याला फेज डिफरन्स जो आहे तो भेटतो एन इंटू 2 पाय. ठीक आहे, काय भेटतो? एन इंटू 2 पाय. तर यांची किंमत जी ती या ठिकाणी तुम्ही 0 +-1 +-2 अशा पद्धतीनं घेऊ शकता. मग कळतं काय येईल? बोला. डेल्टा फाय इज इक्वल्स टू हा 2 पाय अपॉन लॅम्बडा आपण तसाच ठेवणार. आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी मी तुम्हाला कंडिशन सांगितलेली. काय कंडिशन असते बघा ती? ती असते n-1/2 इंटू लॅम्बडा. टाका. त्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवली n-1/2 इंटू लॅम्बडा, हा लॅम्बडा या लॅम्बडा सोबत कॅन्सल होणार आणि आपल्याला काय भेटणार? n-1/2 इंटू 2 पाय. आलं का लक्षात? यांची किंमत जी तुम्ही बदलू शकता. अशा पद्धतीचं डेरिव्हेशन आहे. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या डिफ्रॅक्शन ऑफ लाईटला आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात. समजा एखादी डार्क रूम आहे आणि या डार्क रूमचा जो दरवाजा आहे, या दरवाजाला एक छोटंसं होल आहे आणि या होल मधून एक लाईट जो आहे तो पास होत आहे. आपण असं इमॅजिन करूयात की समजा हा दरवाजा आहे आणि या दरवाजाला एक छोटंसं होल आहे. या होल मधून काय होत आहे? लाईट जो आहे तो पास होत आहे. इकडे काय असेल? इकडे असणार आहे भिंत. मग या भिंतीवरती काय तयार होणार? एक शॅडो तयार होणार, एक सावली तयार होणार किंवा एक इमेज तयार होणार. मग ही जी इमेज तयार होणार आहे भिंतीवरती, ही त्या होल एवढीच असेल की होलपेक्षा जास्त असेल? आपण नॉर्मली बघतो की ती होलपेक्षा काय असते? मोठी असते. बरोबर आहे. मग ज्यावेळेस लाईट या होल मधून एंटर करत होता, होल तर या ठिकाणी लहान होतं, परंतु भिंतीवरती आपल्याला जी शॅडो भेटली ती मोठी आहे. मग या ठिकाणी होतं काय, की ज्यावेळेस हा लाईट या होल मधून पास होत असतो, त्यावेळेस त्या होलच्या कॉर्नरला हा जो लाईट असतो हा बेंड होतो. काय होते याची? बेंडिंग होते. तो वाकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस हा लाईट समोर येईल, तर तो काय होणार आहे? एक स्प्रेड होणार आहे. बेंड झाल्यानंतर काय होतो तो? स्प्रेड होतो. आणि हा जो फिनॉमिना असतो, या फिनॉमिनालाच नॉर्मली आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो. डेफिनेशन आपण त्याची बघूयात काय आहे. सिम्पली या ठिकाणी समजून घ्या. द फिनॉमिना ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द शार्प कॉर्नर्स ऑफ अन ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे ती स्लिट. ते जे छोटंसं होल आपण घेतलं ना, त्याच्या ठिकाणी काय म्हणतात? ऑब्स्टॅकल. तो एक प्रकारचा अडथळा आहे. ठीक आहे. अँड अपर्चर अँड इट्स स्प्रेडिंग इंटू अ जॉमेट्रिकल शॅडो इज कॉल्ड डिफ्रॅक्शन. आले का लक्षात? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय? सिम्पली तुम्ही असं लक्षात ठेवायचं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे जर एखाद्या छोट्याशा स्लिट मधून जर लाईट एंटर करत असेल तर त्याचे जे कॉर्नर्स असतात त्या कॉर्नर्सला हा लाईट जो आहे तो बेंड होत असतो आणि या बेंडिंगलाच आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. आता हा जो डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे याचे 2 प्रकार आहेत बघा. पहिला जो आहे याला आपण फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन असं म्हणतो आणि दुसरा जो आहे तो आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन पॅटर्न. असे हे 2 आहेत. टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न देखील पेपरला असतात.
ठीक आहे. पेपरला प्रश्न होता, याची डेफिनेशन लिहायची आहे आणि हे जे टाइप्स आहेत ते एक्सप्लेन करायचे आहे किंवा कधी-कधी या दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. त्यापैकी फ्रॉनहोफर जे आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. आता इथे बघा, हा फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन पॅटर्न काय तो आधी एकदा आपण समजून घेऊया. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं बघा, आपण या ठिकाणी आता ते समजून घ्या, हे मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करेल. समजा ही ओपनिंग आहे. आपण जे छोटंसं होल घेतलं ना, ठीक आहे. तशा प्रकारचं हे होल आहे, पण याला काय म्हणतो आपण आता स्लिट असं म्हणतो या ठिकाणी. ठीक आहे. मग ही छोटीशी ओपनिंग आहे. इकडे कुठेतरी काय असणार आहे, एक सोर्स असणार आहे. हं. आता हा सोर्स जो असतो ना याच्यापासून, हा इन्फिनिटी डिस्टन्स वरती असतो. आता इन्फायनाईट डिस्टन्स वरती जर असेल, तर येणारे जे वेव्ह फ्रंट्स असतात, ते कसे असतात? ते असतात प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे इथे कोणते वेव्ह फ्रंट इन्सिडेंट होणार आहे? प्लेन वेव्ह फ्रंट. जर आपल्याला जर कमी जागेमध्ये करायचं असेल, तर काय करणार मग आपण? खूपच लहान जर जागा असेल, तर इन्फिनिटीवरती थोडी ना ठेवणार आहे आपण. आपल्याला काय करावं लागेल इथे? इथे आपल्याला एक प्रकारची कॉन्व्हेक्स लेन्स बसवावी लागेल, नाही का? मग अशा पद्धतीने जरी आली, तरी असे हे कॉन्व्हर्ज होतील, एकत्र येतील आणि प्लेन वेव्ह फ्रंट आपल्याला भेटेल. ठीक आहे? आणि इकडे पण तसंच केलेलं बघा. इथे सुद्धा आपण कॉन्व्हेक्स लेन्सच बसवलेली, जे कॉन्व्हर्जिंगचं काम करत असतं. म्हणजे महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला जो सांगायचा तो असा आहे, की फ्रॉनहोफरमध्ये ही जी स्लिट आहे, ती या सोर्स पासून आणि या स्क्रीन पासून इन्फायनाईट डिस्टन्स वरती असते. आता त्या होलची साईज जर छोटी असेल, भिंत खूप लांब आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे आपण काय म्हणतो, की ही जी स्लिट आहे, ही सोर्स पासून आणि या स्क्रीन पासून इन्फायनाईट डिस्टन्स वरती असते. कशामध्ये? हे असतं या फ्रॉनहोफरमध्ये. फ्रेस्नेलमध्ये मात्र तसं होत नाही. फ्रेस्नेलमध्ये कुठल्याही प्रकारच्या लेन्सचा उपयोग केला जात नाही. ठीक आहे. ही स्लिट असणार आहे. इकडे सोर्स असेल आणि इकडे स्क्रीन असणार आहे आणि जे डिस्टन्स असणार आहे ते फायनाईट असणार आहे. हा कॉमन डिफरन्स फ्रॉनहोफर आणि फ्रेस्नेलमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण या ठिकाणी जो फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आहे, याला व्यवस्थितपणे समजून घेऊयात. आता या ठिकाणी बघा, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते आहे, ही सिंगल स्लिटसाठी आहे. स्लिट किती आहे या ठिकाणी? एकच आहे. आणि इकडून काय होत आहे? इकडून प्लेन वेव्ह फ्रंट जे आहेत, हे प्लेन वेव्ह फ्रंट यावरती इन्सिडेंट होत आहेत, ह्या स्लिटवरती. ठीक आहे? आता इथून काय होणार? इथून सर्वात आधी आपण विचार करूयात या स्क्रीनचा. या स्क्रीनवरती एक पॉइंट आपल्याला दिसतो बघा, जो की आहे पी नॉट. आता पी नॉटचा जर आपण बघितला विचार केला, तर इथून काय होणार? हा समजा अशा पद्धतीने सरळ जो आहे तो स्ट्रेट जाणार आहे इनिशियली आणि इथे इथे जी आहे ती आपल्याला कॉन्व्हर्ज होताना तो पाहायला भेटेल. समजा तो अशा पद्धतीने गेला आणि इथून काय झाला? हा कॉन्व्हर्ज झाला या ठिकाणी. त्याच पद्धतीने ज्यावेळेस या कॉर्नरवरून लाईट येईल, तो अशा पद्धतीने इथे येईल. आणि इथे लेन्स बसवल्यामुळे हा या ठिकाणी कॉन्व्हर्ज होतील. म्हणजे दोन्ही रे एकमेकांना या पी नॉट या पॉइंटला येऊन भेटतील. बरं मला सांगा, या दोन्ही वेव्हजमध्ये हे जे काही आता सेकंडरी वेव्ह चाललेले आहे, कारण हे काय एक वेव्ह फ्रंट आहे ना आणि वेव्ह फ्रंटचा प्रत्येक पॉइंट एक सोर्स म्हणून काम करत असतो. त्या ठिकाणी ह्या वेव्हलेट्स प्रोड्यूस होणार आहेत. मग मला सांगा, या ए पॉइंट पासून आता ही जी वेव्ह पुढे निघालेली, ही जी सेकंडरी वेव्ह पुढे निघालेली आहे आणि या बी पासून जी सेकंडरी वेव्ह पुढे निघालेली आहे, या पी नॉट पर्यंत पोहोचण्यासाठी दोघांना काही स्पेसिफिक वेळ लागेल, बरोबर आहे? मग या दोघांना सारखाच वेळ लागेल की वेगवेगळा? सारखाच लागणार आहे. बरोबर आहे. सिमेट्री दिसते ना आपल्याला ही. किंवा या दोघांच्या मध्ये काही डिफरन्स आहे का? मग पहिल्यांदा ए पासून ही वेव्ह निघाली, नंतर बी पासून निघाली, असं पण नाहीये. म्हणजे दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो देखील कॉन्स्टंट आहे. मग या ठिकाणी जर आपण असा विचार केला, तर फेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे. त्यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम आहे. मग या पी नॉटला कोणत्या प्रकारचा इंटरफरन्स तयार होणार आहे? कोणत्या प्रकारचा इंटरफरन्स असेल हा? हा असणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बरोबर आहे की नाही? कोणता तयार झाला हा? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार झाला. म्हणजे इथे आपल्याला काय भेटणार आहे? आपल्याला इथे ब्राइट फ्रिंज जी ती पाहायला भेटणार आहे. मग ही ब्राइट फ्रिंज कधी तयार होत आहे? ज्यावेळेस या दोघांमध्ये अशा प्रकारची सिमेट्री असेल. तुम्ही दुसरा रे घ्या. समजा इथे अजून एखादा आपण सोर्स घेतला. असे सोर्सेस सगळीकडे असतील. इथून जर तुम्ही अशा पद्धतीने घेतला, अशा पद्धतीने घेतला, तर हे सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. तिसरा सोर्स घेतला तुम्ही अशा पद्धतीने, तो इथे इन्सिडेंट केला, तर तो सुद्धा या ठिकाणी येऊन भेटणारच आहे. मग तुम्ही असे कितीही घ्या यावरती सोर्सेस,
यांच्यापासून जे काही सेकंडरी वेव्हज पास होतील या पी नॉट वरती सर्व मिळून काय करतील, एक प्रकारचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार करतील आणि आपल्याला या पॉइंट वरती एक ब्राईट फ्रिंज जो आहे तो पाहायला भेटेल. ठीक आहे. मग असा हा जो ब्राईट फ्रिंज असतो, या ब्राईट फ्रिंजला आपण या ठिकाणी एक नाव देऊयात. याला आपण इथे म्हणूयात सेंट्रल मॅक्झिमा. इंटेन्सिटी जास्त असते ना, आणि सेंट्रलला भेटत आहे, सेंटर पॉइंटला भेटत आहे, त्यामुळे याला आपण काय नाव दिलं, सेंट्रल मॅक्झिमा. सेंटर पॉइंटला आपल्याला ब्राईट फ्रिंज भेटलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची इंटेन्सिटी इथे मॅक्झिमम असेल. आता आपण पी नॉट म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा पासून काही अंतरावरती या स्क्रीनवरती पी पॉइंट घेणार आहोत आणि या पी पॉइंटला आपल्याला चेक करायचं आहे की तिथे आपल्याला मॅक्झिमा भेटतो की मिनिमा भेटतो. मग इथे जर आपण बघितलं तर पी हा जो पॉइंट आहे बघा, आता हा पी नॉट पासून काही अंतरावरती आहे. मग ह्या दोन वेव्ह मध्ये काय होणार आहे, आता काही ना काही पाथ डिफरन्स तयार होणार आहे. जर आपण इथे बघितलं तर ए पॉइंट पासून ज्या काही सेकंडरी वेव्हलेट तिथून निघतील त्याला पी पर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो याच्या कंपॅरिझन मध्ये कसा असणार आहे, कमी असणार आहे, कारण ए हा पॉइंट पी पासून जवळ आहे. याचा अर्थ काय झाला की यांचा आता काही ना काही पाथ डिफरन्स तयार होतोय बघा. म्हणजे ह्या दोघांची लेंथ आता सारखी नाहीये. ए पी आणि बीपी यांची लेंथ सारखी नाहीये. इथे बीपी जो आहे तो या एपी पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आता पाथ डिफरन्स जो काही येईल त्या पाथ डिफरन्स वरती आपल्याला या पी पॉइंट वरती मॅक्झिमा तयार होतो की मिनिमा तयार होतो हे चेक करायचं आहे. जसं की आता सुरुवातीला समजा मी पाथ डिफरन्स जो असेल दोघांमध्ये तो लॅम्बडा घेतला. मग त्या लॅम्बडावरती मी चेक करेल की पी पॉइंट वरती मला काय भेटत आहे. नंतर हा पाथ डिफरन्स मी 2 लॅम्बडा घेतला. मग मला पी पॉइंट वरती काय भेटत आहे ते मी चेक करणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला महत्वाचं काय की हा पाथ डिफरन्स किती आहे तो आपण फाइंड आउट करूयात. आता हा पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार बघा, ए या पॉइंट पासून या ठिकाणी एक परपेंडिक्युलर घेणार या लाईनवरती. हा परपेंडिक्युलर जर आपण या ठिकाणी घेतला तर अशा प्रकारचा हा एक ट्रायंगल तयार होतो बघा. ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर घेतल्यामुळे एपी जो आहे तो जवळपास सीपीच्या इक्वलच होतो. जो परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी घेतला, या ठिकाणी याला नाव दिलं आपण सी. मग आता हा ए पी आणि हा सी पी अप्रॉक्सिमेटली काय झाले, सारखेच झाले. तर एक बेसिक कॉन्सेप्ट आहेत बघा. समजा अशा ह्या दोन लाईन्स आहेत. ह्या दोन लाईन्स मध्ये अँगल खूप लहान आहे. जर आपण या छोट्या लाईनवरून मोठ्या लाईनवरती जर का परपेंडिक्युलर टाकला तर ह्या ज्या दोन साइड्स असतात ह्या इक्वल होत असतात. ठीक आहे. तर हीच टेक्निक आपण या ठिकाणी वापरली आणि आपण असं म्हणालो की इथे हा जो एपी आहे तो आता या सीपीच्या इक्वल असणार आहे. मग पाथ डिफरन्स कितीचा बनला, म्हणजे ही जी दुसरी लाईन आहे ती कितीने मोठी आहे आता, एवढ्याने. बरोबर आहे की नाही, बीसी. मग बीसी काय आहे, बीसी आहे या ठिकाणी पाथ डिफरन्स. ठीक आहे. मी या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. बीसी या ठिकाणी काय होणार आहे, पाथ डिफरन्स बनणार आहे. सो बीसी इज इक्वल्स टू पाथ डिफरन्स म्हणजेच डेल्टा एल. आता आता पुढे आपण जर बघितलं तर हा पाथ डिफरन्स किती आहे ते आपण फाइंड आउट करूयात. तर इथे बघा हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे ए बी सी आणि हा जो अँगल आहे हा अँगल थिटा आहे. मग हा जर अँगल थिटा असेल आणि मला जर हा बीसी फाइंड आउट करायचा असेल, त्यानंतर माझ्याकडे हा हायपोटेनिस सुद्धा आहे बघा ए बी, जो किती आहे ए च्या बरोबर आहे. मग मी या ठिकाणी साइन थिटा वापरू शकतो. साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, साइन थिटा इज इक्वल्स टू ऑपोजिट अपॉन हायपोटेनिस. व ऑपोजिट साइड कोण आहे, बीसी, डिव्हायडेड बाय हायपोटेनिस किती आहे ए, म्हणजे बीसी म्हणजेच पाथ डिफरन्स आपल्याला किती भेटतो या ठिकाणी, सरळ सरळ ए साइन थिटा एवढा भेटत आहे. लक्षात आलं का तुमच्या, पाथ डिफरन्स किती भेटला आपल्याला, ए साइन थिटा भेटला. हे जे आहे हे किती आहे आता, हे ए साइन थिटाच्या बरोबर आहे. मग हा जो पाथ डिफरन्स आता आपल्याला भेटला ना, हा पाथ डिफरन्स सुरुवातीला आपण लॅम्बडा कन्सिडर करूयात. ठीक आहे. यांच्यामध्ये पाथ डिफरन्स किती झाला आता, लॅम्बडा झाला. मग लॅम्बडा जर असेल
तर या पी पॉइंट वरती मॅक्झिमा बनेल का मिनिमा बनेल हे आपल्याला चेक करायचं आहे. याला अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी बघा, समजा इथे आपण असं कन्सिडर करूयात की आता या दोघांचा जो सेंटर पॉइंट आहे, मिड पॉइंट आहे, तो ओ आहे बघा. ठीक आहे. मग हा जर का इथे मी लॅम्बडा कन्सिडर केला, हवं तर मी याला थोडंसं सेपरेट ड्रॉ करतो. समजा अशा पद्धतीची ही डायग्राम आहे बघा. हा आहे ए, हा आहे बी. त्यानंतर अशा पद्धतीनं हे सेकंडरी वेव्हलेट जे आहेत ते इथून जाणार आहेत. इथून आपण काय केलं, एक परपेंडिक्युलर घेतला, याला नाव दिलं आपण सी. हा परपेंडिक्युलर आहे. तर या दोघांचा हा मिड पॉइंट आहे, बरोबर. हा मिड पॉइंट. मग हा मिड पॉइंटला नाव दिलेलं आहे आपण ओ. मग हे बीसी हा जो पाथ डिफरन्स आहे हा आपण सुरुवातीला कन्सिडर केला की लॅम्बडा आहे. मग लॅम्बडा वरती आपल्याला चेक करायचं आहे की पी वरती आपल्याला मॅक्झिमा भेटतो की मिनिमा भेटतो. मग हे डिस्टन्स किती येईल या ठिकाणी, हे जर लॅम्बडा असेल तर हे किती असणार आहे, हे लॅम्बडा बाय 2 असणार आहे. जॉमेट्रीने तुम्ही सांगू शकता की जर हा लॅम्बडा असेल तर हा किती बनणार आहे, लॅम्बडा बाय 2 बनणार आहे. पण आता एक गोष्ट या ठिकाणी बघा, जर आपण ही स्लिट जर बघितली, तर हे स्लिट मधलं अंतर खूप कमी असतं बरं का. ते होल तर खूप छोटं असणार आहे ना. त्यामुळे हे डिस्टन्स खूप कमी असणार आहे. हे टोटल किती आहे ए. तर हे किती बनणार? हे बनणार ए बाय 2. ए पासून ओ पर्यंत आणि ओ पासून बी पर्यंत किती बनणार? ए बाय 2 बनणार. बरोबर आहे? आलं का लक्षात? ठीक आहे. आता इथे जर आपण असा विचार केला, की इथून वेव्ह जी आहे, सेकंडरी वेव्हलेट जी आहे, ती पी पॉइंट वरती जाणार आहे आणि इथून ही जी दुसरी वेव्हलेट आहे, सेकंडरी वेव्हलेट, ती सुद्धा पी पॉइंट वरती जाणार आहे. मग आता या या ठिकाणी जो काही प्लेन वेव्ह फ्रंट येणार आहे, तर त्या प्लेन वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट एक सेकंडरी सोर्स म्हणून काम करत असतो. हे आपल्याला हायगेन्स यांनी सांगितलेलं आहे. मग इथे आपण समजा काही पॉइंट्स घेतले, समजा ए आणि बी च्या मध्ये तुम्ही काही पॉइंट्स जे आहेत ते घेऊ शकता. जसं की समजा आपण याच्यावरती असं कन्सिडर करूया, 10 पॉइंट आपण घेतले. किती? ए पासून बी पर्यंत 10 पॉइंट. हा 10 नंबरचा पॉइंट आहे आणि इथून सुरुवात करा मग. हा किती नंबरचा येणार? 5 नंबरचा, सेंटरचा, नाही का? इथे असेल 1, इथे असेल 2, इथे समजा 3, हा 4. त्यानंतर इथे 6, 7, 8, 9 आणि शेवटचा 10. अशा पद्धतीने, ठीक आहे? मग आता इथे जर आपण बघितलं, तर हा जो पहिला पॉइंट आहे बघा, त्याला आपण समजा नंबरिंग तर इथून दिलेली आहे, ठीक आहे. काही फरक पडत नाही. तर इथून समजा आपण ही जी वेव्ह आहे, ही वेव्ह कुठे जाणार आहे? पी पॉइंट वरती जाणार आहे. आणि इथून ही दुसरी वेव्ह जी आहे ती सुद्धा पी पॉइंट वरती जाणार आहे. मग या दोन वेव्ह मध्ये कितीचा पाथ डिफरन्स तयार होतोय बघा? लॅम्बडा बाय 2 चा. बरोबर आहे की नाही? कितीचा पाथ डिफरन्स तयार झाला? लॅम्बडा बाय 2 चा. मग लॅम्बडा बाय 2 चा जर का पाथ डिफरन्स असेल, तर पी पॉइंट वरती कोणत्या प्रकारचा इंटरफरन्स तयार होतो? जो लॅम्बडा बाय 2 चा इंटिग्रल मल्टिपल असतो, तो आपण बघितलेला आहे. ती कशाची कंडिशन असते? ती असते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची. म्हणजे पी या पॉइंट वरती त्या ठिकाणी आपल्याला मिनिमा भेटणार आहे. कधी? ज्यावेळेस ह्या दोघांचा जो पाथ डिफरन्स आहे तो लॅम्बडा बाय 2 असणार आहे. पण रेफरन्स पॉइंट आपला कोणता आहे? हा. बरोबर नाही? आपण रेफर कशाला करतोय? याला करतोय ना, या पाथ डिफरन्सला. म्हणजे आपण सिम्पली असं म्हणू शकतो, की मला जो पहिला मिनिमा भेटत आहे, तो कोणत्या कंडिशनला भेटत आहे? ज्यावेळेस पाथ डिफरन्स हा लॅम्बडा असतो. हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी समजून घेणं, की मिनिमा भेटतोय आपल्याला लॅम्बडावरती. पहिल्या केसमध्ये म्हणजे इंटरफेरन्समध्ये एन लॅम्बडा ही कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन होती. इथे थोडंसं आता ऑपोझिट होत आहे. कारण इथे काय करतोय आपण एकच स्लिट घेत आहोत. तिथे 2-2 स्लिट होत्या. बरोबर आहे? मग आता इथे मी लॅम्बडा घेऊन बघितला. मग तुम्ही आता इथे प्रत्येक पॉइंटला सुद्धा चेक करू शकता. बघा आता, समजा आता हा पहिला पॉइंट जर मी घेतला, म्हणजे मी काय केलं, ए पासून काही डिस्टन्स खाली आलो. तेवढेच डिस्टन्स मला या ओ पासून खाली जायचं आहे. मग या दोघांमध्ये असणारा हा जो a/2 डिस्टन्स आहे, हा कॉन्स्टंट राहणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि इथून जी काही सेकंडरी वेव्हलेट निघेल आणि इथून जी काही सेकंडरी वेव्हलेट निघेल, यांच्यामध्ये असणारा पाथ डिफरन्स सुद्धा काय असणार आहे? लॅम्बडा/2 च असणार आहे. म्हणजे तिथे तयार होणारं काय असणार आहे? पुन्हा मिनिमा असणार आहे. तुम्ही जसं या ठिकाणी यांनी एक पॉइंट घेतलाय बघा. ए पासून जी चं जेवढं अंतर आहे, तेवढंच अंतर या एच चं या ओ पासून आहे. बरोबर आहे? मग यांच्यामुळे सुद्धा तिथे जो तयार होणार आहे, तो काय असणार आहे? तो मिनिमाच असणार आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच असणार आहे. मग तुम्ही असे कितीही पॉइंट घेतले,
तसा हा 5 नंबरचा पॉईंट घेतला आणि दुसरा 10 नंबरचा घेतला, तर हा लॅम्बडा आहे आणि हा लॅम्बडा बाय 2 आहे. म्हणजे दोघांमध्ये 5 डिफरन्स किती? लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा बाय 2. म्हणजे तिथे काय तयार होणार आहे? पुन्हा मिनिमा तयार होणार आहे. येते का लक्षात मला काय सांगायचंय? ठीक आहे. आणि स्क्रीनवरती ज्यावेळेस आपण हे पॅटर्न्स बघतो, तर हे कसे असतात? एक ब्राईट असतो, नंतर डार्क असतो, पुन्हा ब्राईट असतो, पुन्हा डार्क असतो. म्हणजे हे अल्टरनेटली फॉर्म होत असतात. बरोबर की नाही? मग आपण काय म्हणतोय की लॅम्बडा, आता इथे जर तुम्ही 2 लॅम्बडा घेतला असता, तो 2 लॅम्बडा घेतल्यानंतर हा किती बनणार? हा लॅम्बडा बनणार. या दोघांच्या मध्ये असणारा मिड पॉईंट किती बनणार? लॅम्बडा बाय 2. या दोघांच्या मध्ये असणारा मिड पॉईंट किती बनणार? 3 लॅम्बडा बाय 2. बरोबर आहे काय? मग इथे सुद्धा परत आपल्याला काय भेटणार? डिस्ट्रक्टिव्ह. हा पार्ट डिफरन्स किती झाला? लॅम्बडा बाय 2. हा पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2. हा म्हणजे पहिल्यांदा ट्रायंगलचे 2 पार्ट होत होते. आता 4 पार्ट होणार. म्हणजे लॅम्बडा असू द्या, 2 लॅम्बडा असू द्या, 3 लॅम्बडा असू द्या, या ठिकाणी आपल्याला काय भेटत चालला? मिनिमा भेटत चालला. म्हणजे आपण कंडिशन मिनिमासाठी या ठिकाणी लिहू शकतो, की जो ए साइन थिटा आहे, तो कशाच्या बरोबर येत आहे? एन लॅम्बडाच्या. बरोबर की नाही? हा कशाच्या बरोबर झाला? एन लॅम्बडाच्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस हे अल्टरनेटली फॉर्म होत असतात. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतला? लॅम्बडा घेतला ना. मग ह्या 0 आणि लॅम्बडाच्या मध्ये काय असतात? आता लॅम्बडा बाय 2. त्यानंतर 3 लॅम्बडा बाय 2. ती कशाची कंडिशन बनणार? ती बनणार मॅक्झिमाची. सिम्पली लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय? जर का आपल्याला लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा यावरती जर मिनिमा भेटत असेल, तर मॅक्झिमा कधी भेटणार? मॅक्झिमाची कंडिशन काय बनणार? मॅक्झिमाची कंडिशन बनणार, इथे आपण म्हणूयात ए साइन थिटा इक्वल्स टू एन प्लस 1/2 इंटू लॅम्बडा. आता प्लस 1/2 का लिहिला? कारण आपल्याला या ठिकाणी काय भेटला होता? मॅक्झिमा, नंतर मिनिमा, नंतर पुन्हा मॅक्झिमा. आपण काय करत चाललोय? 1 ने वाढत चाललोय म्हणून आपण त्या ठिकाणी प्लस लावलेला आहे. ठीक आहे. आता इथे प्लस मायनस जो आहे तिथे लावून टाका. इथे सुद्धा आपण प्लस मायनस लावून टाकूया. ही कंडिशन कशाची तयार होते? ही कंडिशन तयार होते बघा मॅक्झिमा आणि मिनिमासाठी. यानंतर डिस्टन्सेस ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम द सेंट्रल मॅक्झिमा हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जो सेंटरला आपल्याला ब्राईट पॉईंट भेटला ना, त्यांच्यापासून या मॅक्झिमा आणि मिनिमाचं जर अंतर आपल्याला काढायचं असेल, तर ते किती असणार आहे? आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, की जो या ठिकाणी डी आहे बघा, कॅपिटल डी हा एच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे. जो आपण या डायग्राम मध्ये आता बघितला ना, की हा जो कॅपिटल डी आहे, तो या एच्या ह्या डिस्टन्सच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे थिटा जो या ठिकाणी बनतो बघा, हा थिटा खूप लहान आहे. थिटा इज टू स्मॉल आणि थिटा जर खूप लहान असेल, तर आपल्याला माहिती आहे, की जो साइन थिटा असतो, हा अप्रॉक्सिमेटली टॅन थिटाच्या बरोबर असतो किंवा त्याला आपण थिटा देखील लिहू शकतो. ठीक आहे. तर मॅथेमॅटिक्स मध्ये झालं असेल बघा. जर का थिटा हा खूप लहान असेल, तर साइन थिटा हा आपण टॅन थिटाच्या बरोबर लिहू शकतो किंवा तो थिटाच्या बरोबर असतो आणि यालाच आपण वाय अपॉन डी फॉर्म्युल्यानुसार म्हणू शकतो. अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. तर वाय म्हणजे काय झालं? डिस्टन्स ऑफ पॉइंट पी झालं ऑन द स्क्रीन फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉइंट. तर आपल्याला काय करायचं आहे आता? जे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे याच्या आधी, जसं की आता इथे आपल्याला हे इक्वेशन भेटलं ना, की ए साइन थिटा इक्वल टू प्लस मायनस एन लॅम्बडा. या ए ला जर मी पलीकडे पाठवलं तर एन लॅम्बडा अपॉन ए आणि साइन थिटाच्या जागेवरती काय लिहू शकतो आपण? फक्त थिटा. कारण साइन थिटा हा कशाच्या बरोबर असणार आहे? थिटाच्या बरोबर असणार आहे. मग या ठिकाणी आपण डार्क पॉइंट साठी आधी घेऊयात. तर थिटाच्या जागेवरती आपण काय घेतला? साइन थिटाच्या जागेवरती आपण काय घेतला? थिटा एन फॉर डार्क. ठीक आहे. तर त्याची कंडिशन काय झाली? एन इंटू लॅम्बडा अपॉन ए. लक्षात आलं का तुमच्या? एन इंटू लॅम्बडा अपॉन ए कसा? इथे घेतलाय बघा आपण. एन इंटू लॅम्बडा आणि या एला पलीकडे पाठवलं त्यांनी. ठीक आहे. तर ही कंडिशन तयार झाली. हम्म. याला आपण अजून अशा पद्धतीने लिहू शकतो बघा. आता हा जो डी आहे या डी ला आपण इकडे पाठवू म्हणजे आपल्याला काय भेटणार? वाय एन फॉर डार्क पॉइंट इज इक्वल्स टू एन इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. तर nth ब्राईट पॉईंट जर आपल्याला काढायचा असेल, तर तो कशाच्या बरोबर असतो? n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा अपॉन ए च्या बरोबर. परत इथे वाय एन फॉर ब्राईट फ्रिंज काय भेटणार? n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. तर ते लॅम्बडा डी अपॉन एच्या जागेवरती परत काय लिहायचं आहे? ए लिहायचं आहे. तर हा काय झाला? हा एक फॉर्म्युला झाला, की तुम्हाला जर कोणत्या नंबरचा मॅक्झिमा किंवा कोणत्या नंबरचा मिनिमा जर फाइंड आउट करायचा असेल,
तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला जो तो वापरू शकता. ठीक आहे. ही विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइटर फ्रिंज सुद्धा आपण काढू शकतो. बरं विड्थ कशाला म्हणतो आपण? आता इथे आपल्याला मॅक्झिमा भेटलेला आहे ना, त्याच्यावरती काय असणार आहे मिनिमा, त्याच्या खाली काय असणार आहे मिनिमा. मग ह्या 2 मिनिमा मधलं अंतर म्हणजे त्याची काय झाली विड्थ झालेली आहे. मग ती विड्थ म्हणजे किती? हे समजा Y1 डिस्टन्स असेल, हे Y1 असेल, तर किती येणार आहे? 2Y1 येणार ना, बरोबर की नाही? Y1 प्लस Y1 2Y1 हे सिम्पली काय म्हणू शकतो आपण 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. तर अशा प्रकारे आपण वेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर सिंपल आहे, काही अडचण नाहीये. तुम्ही एकदा व्यवस्थितपणे बघा. जर कुठे नसेल समजलं तर कमेंट्समध्ये टाका. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे, तो आहे रिझॉल्विंग पॉवर. आता रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय? समजा एखादा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असेल. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण समजा कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप बद्दल जर बोललो, तर हा मायक्रोस्कोप काय काम करतो? ज्या गोष्टी आपल्याला नेक्ड आईजने दिसत नाही, त्या आपण मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये बघू शकतो. बरोबर आहे? जसं आता या ठिकाणी आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ शकतो. आपला ब्लड आहे बघा, ज्यावेळेस आपण ब्लड चेकिंगसाठी देतोय, तर ब्लड आपण नॉर्मली बघितलं तर ते पाण्यासारखंच दिसतं. परंतु त्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, या सेल्सचं ऑब्झर्वेशन या मायक्रोस्कोपने केल्या जातं. म्हणजे तो काय करतो त्या ठिकाणी सेपरेशन करतोय. येतंय का लक्षात? किंवा टेलिस्कोपने आपण काय करतो? प्लॅनेट्स ऑब्झर्व्ह करतो नॉर्मली. आता समजा आपण आकाशामध्ये बघत असताना 2 स्टार्स हे एकमेकांच्या भरपूर जवळ आहेत, खूप जवळ आहेत. परंतु आपण ते इथून बघत असल्या कारणाने ते आपल्याला एकच दिसून येत आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण या टेलिस्कोपने त्याला बघतो, तर टेलिस्कोपमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की ते 2 वेगवेगळे स्टार्स आहेत. तुमच्या लक्षात येतंय का? समजा फॉर एक्झाम्पल अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर समजा झाडाची अशी पानं आहेत. हे 2 पानं मी झाडाचे घेतले आणि ते मी असं बघतोय जवळून. तर ते मला 2 पानं सेपरेट दिसणार आहेत. परंतु हेच पानं जर एखाद्या झाडाला लागलेली असतील आणि हे झाड जर दूर असेल माझ्यापासून, जर मी इथून बघितलं, तर मला हे 2 सेपरेट पानं दिसतील का? नाही दिसणार. म्हणजे त्या 2 सेपरेट पानांना सुद्धा मी त्या ठिकाणी एकच पान म्हणू शकतो. येतंय का? लक्षात येतंय का? अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा रात्रीच्या वेळेस, समजा एखादी फोर व्हीलर आपल्या समोरून येत आहे. आता फोर व्हीलर तर आपण म्हटलं, तर त्या ठिकाणी 2 हेडलाईट्स असणार आहेत. बरं गाडी दूर असताना, ही कार दूर असताना आपल्या लक्षात येतंय का ते 2 हेडलाईट आहेत म्हणून? नाही. आपल्याला काय दिसतं? आपल्याला फक्त एक लाईटचा गोळा दिसतो. जर आपण त्याला लांबून बघितलं तर. पण जशी-जशी ती गाडी आपल्या जवळ येणार आहे, तसं-तसं आपल्या लक्षात येणार आहे, आपल्याला क्लिअर जाणवणार आहे, की त्या ठिकाणी हे 2 लाईट्स आहेत म्हणून. येतंय का लक्षात? म्हणजे मला काय सांगायचं आहे, की कुठलाही एखादा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असेल, हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट काय करत आहे? हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट एका पर्टिक्युलर पॉइंटवरती इमेजचं सेपरेशन करत आहे. बरोबर आहे की नाही? रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय झालं? रिझॉल्विंग पॉवर म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट किती लवकर आपल्याला त्या ठिकाणी त्या इमेजचं सेपरेशन देतो. समजा आता हे 2 ऑब्जेक्ट आहेत बघा आणि हे 2 ऑब्जेक्ट आपण भरपूर एकमेकांच्या जवळ ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता हे 2 ऑब्जेक्ट जे आहे, ज्यावेळेस आपण यांना बघतोय, तर आपल्याला हे सेपरेट दिसतायत आणि या दोघांमध्ये काही ना काही डिस्टन्स असणार आहे. बरोबर आहे? आता या ठिकाणी आपण असं समजूयात, की या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते ए आहे आणि ए या अंतरावरती आपल्याला हे सेपरेट दिसत आहेत. मग हे ए जे डिस्टन्स आहे, ते आपण असं कन्सिडर करूयात, की समजा हे 3 मायक्रोमीटर आहे. ठीक आहे? डिस्टन्स किती आहे? 3 मायक्रोमीटर. या 3 मायक्रोमीटरला तुम्हाला ह्या 2 वस्तू ज्या आहेत ते सेपरेट दिसत आहेत. ठीक आहे. पण या दोघांमध्ये डिस्टन्स जर का आपण खूप कमी केलं, समजा 2 मायक्रोमीटर जर केलं, तर मात्र या ठिकाणी आपल्याला हे ओळखता येत नाहीये, की हे 2 वेगळे आहेत की एकच आहेत. म्हणजे लांबून जर आपण बघितलं तर ते आपल्याला एकच दिसणार आहेत. येतं का लक्षात? मग या ठिकाणी आपण काय म्हणतोय, की 3 मायक्रोमीटर ज्यावेळेस या दोघांमध्ये डिस्टन्स होईल, त्याच वेळेस आपल्याला हे दोन्ही सेपरेट दिसेल. आपल्या डोळ्यांची मग ती काय झाली? ती झाली रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे कुठलाही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट किती मिनिमम 2 ऑब्जेक्टमध्ये जे मिनिमम डिस्टन्स असणार आहे, त्या मिनिमम डिस्टन्सवरती जर तो आपल्याला इमेज स्पष्टपणे क्लिअर करून जर सेपरेट करून देत असेल, तर ती त्या इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्विंग पॉवर असते. येतं लक्षात? मग त्या ठिकाणी समजा अंतर खूप कमी असेल, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं लिमिट ऑफ रिझोल्यूशन. लक्षात येते का? याला काय म्हणणार आपण? लिमिट ऑफ रिझोल्यूशन. मग हे लिमिट ऑफ रिझोल्यूशन आणि रिझॉल्विंग पॉवर एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट आहे.
आणि त्या इन्स्ट्रुमेंटने आपण ऑब्जेक्ट बघतोय. समजा आता हा मायक्रोस्कोप आहे. ह्या मायक्रोस्कोपने आपण काय करतोय, एखादा ऑब्जेक्ट किंवा ब्लड सेल्स जे आहेत ते ऑब्झर्व्ह करत आहे. मग या ठिकाणी 2 ऑब्जेक्टमध्ये हे डिस्टन्स खूप कमी असेल आणि हा मायक्रोस्कोप आपल्याला अतिशय स्पष्टपणे त्या 2 इमेज जर दाखवत असेल, तर याचा अर्थ काय झाला, की या मायक्रोस्कोपची रिझॉल्व्हिंग पॉवर खूप चांगली आहे, खूप जास्त आहे. येतं लक्षात? मग आपण सिम्पली काय म्हणणार आहे, की ह्या दोघांमध्ये असणाऱ्या डिस्टन्सवरती आपण रिझॉल्व्हिंग पॉवर ठरवतोय. हे डिस्टन्स कमी असेल आणि तरी जर तुम्हाला तो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जर का सेपरेट इमेज करून देत असेल, म्हणजे तो दाखवतो की ही एक इमेज आहे आणि ही एक इमेज आहे, सेपरेट आहे. ती एकच नाहीये. मग याचा अर्थ काय झाला, की त्या इन्स्ट्रुमेंटची असणारी रिझॉल्व्हिंग पॉवर ही जास्त असते. आलं का लक्षात? मग सिम्पली आपण याला काय डिफाइन करू शकतो बघा, रिझॉल्व्हिंग पॉवर इज द एबिलिटी of an optical instrument like a microscope, telescope, or even our eyes. ठीक है, to distinguish between two closely spaced objects or points as a separate entities rather than a single blurry one. म्हणजे त्या ठिकाणी आपला तो एकच दिसणार नाही, ती एक सेपरेट एंटिटी आपल्याला दिसणार आहे. ऑफ्टन मेजर्ड बाय द स्मॉलेस्ट अँगल और डिस्टन्स बिटवीन दे कॅन रिझॉल्व. आता पुढे एक एक टर्म जे आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. या दोघांमध्ये जे डिस्टन्स असते त्याला आपण लिमिट ऑफ रिझोल्युशन असं म्हणतोय आणि लक्षात ठेवायचं आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन कमी असेल तर त्या ठिकाणी असणारी जी रिझॉल्व्हिंग पॉवर असते त्या इन्स्ट्रुमेंटची ती सर्वात जास्त असते. यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे रेले क्रायटेरिया. आता रेले हे जे सायंटिस्ट होते, आपण ज्या पद्धतीने बघितलं की आपण काय करू शकतो, एखाद्या इन्स्ट्रुमेंटने आपण 2 जवळ ठेवलेल्या वस्तूंना सेपरेट बघू शकतो. मग ते सेपरेट कधी होतात याचा एक क्रायटेरिया आहे आणि हा क्रायटेरिया आपल्याला रेले या सायंटिस्टने इथे दिलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊयात आपण इथे व्यवस्थितपणे. बघा, समजा या ठिकाणी 2 लाईट जे आहेत ते अशा पद्धतीने इन्सिडेंट होत आहेत. समजा हे वेव्हज आहेत त्याच्या पद्धतीने इथे इन्सिडेंट झाले. ठीक आहे. मग इथे जर ते इन्सिडेंट होत असेल तर इथे काय होणार आहे? इथे अशा प्रकारचा एक सेंट्रल मॅक्झिमा जो आहे तो तयार होणार आहे. बरोबर आहे? आणि त्याची इंटेन्सिटी काय होणार? हळू कमी होत जाणार अशा पद्धतीने. त्याच्याच जवळ अजून एक सेकंड लाईट जो आहे तो येत आहे बघा. तो इथे इन्सिडेंट झाला. इथे काय तयार होणार याचा? इथे आता सेंट्रल मॅक्झिमा तयार होणार. ठीक आहे. म्हणजे आता समजा इमॅजिन करा, की कार आता भरपूर दूर आहे. मग कार जर का दूर येत असेल, तर त्या ठिकाणी हा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो ना, हा अशा पद्धतीने होतोय बघा. म्हणजे आपल्याला काय दिसतंय त्या ठिकाणी? आपल्याला त्या ठिकाणी तो जो लाईट आहे, ते 2 नसून तो एकच दिसत आहे. मग ही जी कंडिशन आहे, तिथे आपल्याला हे 2 एकच दिसतात. त्याला आपण अनरिझॉल्व्ड असं म्हणायचं. आता जशी-जशी ती कार आपल्या जवळ येणार आहे, तर ते आपल्याला जाणीव होईल, की ते 1 नसून ते 2 आहेत. बरोबर की नाही? आता याला व्यवस्थितपणे समजून घ्या. ज्यावेळेस कार आपल्याकडे येणार आहे, मग तिथे कुठेतरी रस्त्यावरती एखादा पॉइंट असणार आहे. ते काहीतरी एक पर्टिक्युलर डिस्टन्स असणार आहे आपल्यामध्ये आणि त्या कारमध्ये. त्या डिस्टन्सवरती आपल्याला जाणीव होणार, की तो जो लाईट आहे, तो 1 नाही, ते 2 आहे. मग ह्या ज्या डिस्टन्सवरती आपल्याला याची जाणीव होती, त्या कंडिशनला काय होतात? हे 2 लाईट जे आहेत ते सेपरेट होतात. नाही का? आता हे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेतोय. ठीक आहे. मग इथे काय झालं, इथे व्यवस्थित जर बघितलं, तर हा लाईट या ठिकाणी आला बघा, हे लाईट वेव्ह आणि इथे तयार होतो या ठिकाणी याचा सेंट्रल मॅक्सिमा. नंतर हळू याची इंटेन्सिटी अशा पद्धतीने कमी होत जाईल. ठीक आहे. अशी. सेकंडचं जर आपण बघितलं, तर सेकंड जो आहे, तर इथे तयार होतो बघा याचा सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे. मग आता ही कंडिशन व्यवस्थितपणे बघा. रेलेंची ही महत्त्वाची कंडिशन आहे. ते काय म्हणतात, की आता हा फर्स्ट वेव्ह जो आहे बघा, याचा जो सेंट्रल मॅक्सिमा आहे, हा सेंट्रल मॅक्सिमा जो सेकंड वेव्ह आहे ना, याच्या फर्स्ट मिनिमा सोबत कोइन्साईड झाला. ज्यावेळेस एकाचा सेंट्रल मॅक्सिमा दुसऱ्याच्या फर्स्ट मिनिमा सोबत काय होतोय? कोइन्सिडंट होत आहे. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या वस्तू आपल्याला 2 दिसायला सुरुवात होते. आतापर्यंत 1 दिसत होते, पण 2 कधी दिसणार? या कंडिशनला दिसणार. हा क्रायटेरिया झाला त्यांचा, की याचा सेंट्रल मॅक्सिमा याच्या मिनिमा सोबत काय व्हायला पाहिजे? कोइन्सिडेंट व्हायला पाहिजे. मग ही जी केस बनते, त्याला आपण त्या ठिकाणी जस्ट रिझॉल्व्ड असं म्हणतो. म्हणजे त्या पॉइंटला आपल्याला ते आता सेपरेट दिसायला सुरुवात झाली. ठीक आहे. मग हळू तुम्ही या ठिकाणी बघा नंतर हे अशा पद्धतीने या ठिकाणी ही डायग्राम आहे. इथे तर आपल्याला लक्षात येत आहे, की ते कंप्लीटली सेपरेट आहेत. त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं?
वेल रिझॉल्व्ड असं म्हणायचं. बघा त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, त्यांचं असं म्हणणं आहे, अकॉर्डिंग टू दिस क्रायटेरिया two objects are just resolved when the first minima of the diffraction pattern of one source coincides with the central maxima of the diffraction pattern of the other source. म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं तेच, की सेंट्रल मॅक्झिमा हा सेकंडच्या फर्स्ट मिनिमा सोबत या ठिकाणी कोइन्साइड होत असेल तर त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसायला सुरुवात होत असते. आलं का लक्षात? यालाच काय म्हणायचं, याला म्हणायचं रेले क्रायटेरिया. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ मायक्रोस्कोप. आता यामध्ये काय करायचं आहे ते समजून घेऊयात आपण. इथे या ठिकाणी आपल्याला दोन पॉइंट ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत, जसं की ओ आणि ओ डॅश हे दोन पॉइंट ऑब्जेक्ट आहेत आणि या दोघांमध्ये एक स्पेसिफिक अंतर असायला पाहिजे, ज्या अंतरावरती इकडे आपल्याला दोन स्पष्ट सेपरेट इमेज भेटायला पाहिजे. मग ज्या मिनिमम डिस्टन्स वरती, म्हणजे या दोघांमध्ये जे काही मिनिमम डिस्टन्स असेल, ज्या मिनिमम डिस्टन्स वरती आपल्याला या साईडला अशा या दोन सेपरेट इमेजेस पाहायला भेटतील, ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो लिमिट ऑफ रिझोल्यूशन. या मायक्रोस्कोपचा लिमिट ऑफ रिझोल्यूशन जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं आहे लक्षात आलंय आपल्याला? चला मग आपण काय करूयात, सर्वात आधी एक ऑब्जेक्ट जो आहे तो या ऑब्जेक्टिव्ह पासून या ठिकाणी घेऊयात. समजा इथे हा मी फर्स्ट ऑब्जेक्ट घेतला, पॉइंट ऑब्जेक्ट. आता इथून काय करणार आपण, एक लाईट जो आहे, जो एक्स्ट्रीम रेज असणार आहे, तिथून काय होणार आहे, लाईट इमिट होणार आहे. मग याचे जे एक्स्ट्रीम रेज आहेत ते आपण ए आणि बी वरती इन्सिडेंट होताना दाखवूयात. ठीक आहे. आता इथून काय होईल, कोणती लेन्स ही कॉन्व्हर्जिंग आहे ना मायक्रोस्कोपची, मग हा कॉन्व्हर्ज करेल या रेला. हा आहे बघा फर्स्ट रे, अशा पद्धतीने रिफ्रॅक्ट होऊन येईल, हा अशा पद्धतीने येईल आणि ते दोघे एकमेकांना इथे भेटेल आणि आपल्याला इमेज पाहायला भेटेल. मग आता हा ए आय आणि बी आय हे सारखाच असणार आहे, डिस्टन्स सारखंच आहे. म्हणजे इथे काय तयार होणार आहे बघा, इथे तयार होणार आहे मॅक्झिमा. बरोबर आहे की नाही? आता अशाच पद्धतीने या ठिकाणी या ओ पासून काही अंतरावरती आपण दुसरा एक पॉइंट ऑब्जेक्ट घेतला, त्याला आपण ओ डॅश असं म्हणूयात. आता या ओ डॅश पासून सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं हा रे जो आहे तो ए आणि बी वरती जाताना दाखवायचा आहे. आता इथून काय होणार, या ए पासून हा होणार आहे रिफ्रॅक्ट अशा पद्धतीने आणि हे दोन्ही रे एकमेकांना या पॉइंटला येऊन भेटतील असे, ज्याला आपण म्हणूया आय डॅश. आता फर्स्ट केस मध्ये काय होत होतं, की ओ हा जो पॉइंट आहे तो ए आणि बी पासून सारख्याच अंतरावरती होता. त्यामुळे इकडे हे जे रिफ्रॅक्टेड रे भेटले, त्यामुळे ए आय आणि बी आय हे डिस्टन्स सुद्धा सारखंच होतं. परंतु आता या केसमध्ये होणार आहे का बघा बरं, हा जो ओ डॅश आहे तो या ए आणि बी पासून सारख्या अंतरावरती दिसतोय का? नाही. हा ओ डॅश ए जो आहे तो कमी दिसत आहे. ओ डॅश बी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जास्त दिसत आहे. मग इथे काय तयार झाला, इथे एक प्रकारचा पाथ डिफरन्स तयार झाला. बरोबर आहे, जो आपण याच्या आधी डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये फाइंड आउट केलेला होता. ठीक आहे. मग आता इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी हा पाथ डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल. मग हा पाथ डिफरन्स किती असणार आहे, आता या ठिकाणी हा जो अँगल आहे बघा, हा अल्फा आहे आणि हा देखील या ठिकाणी तयार झालेला अँगल अल्फा आहे. मग हा अल्फा प्लस अल्फा, टू अल्फा अँगल या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. ठीक आहे. मग पाथ डिफरन्स किती होईल तो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करूयात, या ओ पॉइंट पासून या ओ डॅश ए वरती एक परपेंडिक्युलर घेऊयात. बरोबर आहे की नाही? काय करावं लागेल आपल्याला, या ओ पासून ओ डॅश ए वरती आपल्याला एक परपेंडिक्युलर घ्यावा लागेल. आता त्याची जी थोडी बिगर डायग्राम आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो. इथे बघा, इथून काय केलं आपण, या ओ पासून या ओ डॅश ए वरती एक परपेंडिक्युलर घेत आहोत. आता इकडे तर आपल्याला घेता येणार नाही, म्हणून आपण काय केलं, याला थोडंसं असं इकडे एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड करून आपण हा परपेंडिक्युलर घेतला ओडी. आलं का लक्षात? ओ डी हा परपेंडिक्युलर आहे ओ डॅश ए वरती. अशाच पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, या ओ वरून ओ डॅश बी वरती सुद्धा एक परपेंडिक्युलर घ्यावा लागेल. हे डिस्टन्स सारखं नाहीये ना, तर ओ डॅश बी वरती काय भेटेल आपल्याला, एक परपेंडिक्युलर भेटेल. मग आपण काय केलं,
इथून ओ डॅश बी वरती असा एक दुसरा परपेंडिक्युलर काढला आणि त्याला नाव दिलं सी. तर ओ सी काय झाला, ओ डॅश बी ला परपेंडिक्युलर झाला. म्हणजे सरळ सरळ जर बघितलं आपण या ठिकाणी, तर डी ओ डॅश आणि ओ डॅश सी हे जे डिस्टन्स आहे ते एक्स्ट्रा येत आहे आणि याच डिस्टन्सला आपण काय म्हणत आहोत, पाथ डिफरन्स. मग पाथ डिफरन्स किती बनणार, सरळ सरळ तो बनणार आहे डी ओ डॅश प्लस, बोला, डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी. लक्षात येत आहे का पाथ डिफरन्स कसा बनला? हम्म. आता हा पाथ डिफरन्स किती आहे तो आपण फाइंड आउट करून घेऊयात. तर इथे बघा आता हा काय झाला, ओ डी ओ डॅश हा झाला एक राईट अँगल ट्रायंगल आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, ए. ओ आणि ओ डॅश मध्ये डिस्टन्स किती आहे, ए. मग इथून आपण काय काढू शकतो बघा, साइन अल्फा. हा अँगल काय असणार आहे, अल्फा असणार आहे. हा सुद्धा अँगल काय असणार आहे, अल्फा असणार आहे. बरोबर. मग ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला साइन अल्फा काय भेटू शकतो बघा बरं. साइन अल्फाचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे काय, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कोणता येणार, हा 90च्या ऑपोजिट जी साइड असणार आहे ती. मग हा काय आहे, हा आहे डी ओ डॅश आणि हायपोटेन्यूस किती आहे, ए. इथे आपण म्हणूयात इन ट्रायंगल कोणता, ओ डी ओ डॅश साइन अल्फा इज इक्वल्स टू डी ओ डॅश डिव्हायडेड बाय ओ ओ डॅश. मग डी ओ डॅश आपल्याला पाहिजे, बरोबर, आणि ओ ओ डॅश किती आहे, ए. म्हणजे इथे आपल्याला काय भेटला, डी ओ डॅश जो आहे तो भेटत आहे ए साइन अल्फा. आलं लक्षात? हं? आता अशाच पद्धतीने जर आपण हा दुसरा ट्रायंगल जर बघितला, हा ट्रायंगल, तर इथे सुद्धा ती केस आपण लावू शकतो. तिथे आपण म्हणूयात इन ट्रायंगल ओ सी ओ डॅश काय असेल बरं साइन अल्फा. इथे साइन अल्फा येणार आहे ऑपोजिट साइड म्हणजे ओ डॅश सी डिव्हायडेड बाय हायपोटेनिस. हायपोटेनिस हाच बनणार आहे ओ ओ डॅश, म्हणजे ओ डॅश सी डिव्हायडेड बाय ए. म्हणजे इथे सुद्धा साइन अल्फा काय झाला, साइन अल्फा म्हणण्यापेक्षा हे डिस्टन्स घेऊयात आपण, ओ डॅश सी हे किती भेटत आहे, ए साइन अल्फा. ठीक आहे. मग टोटल पाथ डिफरन्स जर आपण काढायचं ठरवलं, म्हणजे पाथ डिफरन्सचा जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये याला ठेवून देऊयात. डी ओ डॅश किती आहे, ए साइन अल्फा आहे. त्यानंतर ओ डॅश सी किती आहे, तो देखील ए साइन अल्फा आहे. 1+1 2 म्हणजे हा झाला 2 ए साइन अल्फा. एवढा पार्ट डिफरन्स आपल्याला या ठिकाणी भेटतोय. आलं का लक्षात? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेस या दोन ऑब्जेक्ट मध्ये 2 ए साइन अल्फा एवढा जर का पाथ डिफरन्स बनत असेल, तर या साईडला आपल्याला इमेज जी आहे ती जस्ट रिझॉल्ट कंडिशन मध्ये भेटेल. बरोबर की नाही? म्हणजे तिथे काय होतील, आपल्याला त्या इमेजेस सेपरेट पाहायला भेटतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे, की जर का हे दोन पॉइंट ऑब्जेक्ट्स जर का सेल्फ ल्युमिनस असतील. आता सेल्फ ल्युमिनस म्हणजे काय, जे स्वतः लाईट प्रोड्यूस करतात त्याला आपण सेल्फ ल्युमिनस असं म्हणतो. मग जर हे सेल्फ ल्युमिनस असतील तर त्यासाठी एक रिलेचा क्रायटेरिया असतो. हा क्रायटेरिया काय असतो, यांचं असं म्हणणं आहे की त्या केसमध्ये, कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस हे दोघे सेल्फ ल्युमिनस असतील, स्वतःच लाईट प्रोड्यूस करतात, असा कुठला एक्सटर्नल सोर्स नाहीये जिथून येणार आहे, ते स्वतः काय करतील, लाईट प्रोड्यूस करतील. अशा केसमध्ये जो पाथ डिफरन्स असतो, हा पाथ डिफरन्स 1.22 लॅम्बडा एन एवढा असतो. हा रिलीज क्रायटेरिया आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. पुढे पाथ डिफरन्स किती असणार आहे, 1.22 लॅम्बडा एन. लॅम्बडा एन कशाच्या बरोबर असतो दोस्तो, लॅम्बडा अपॉन एनच्या बरोबर. बरोबर की नाही? आता मला सांगा, या ठिकाणी आपण जे काही पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेले ते एका मीडियम मध्ये आहे. मग त्या मीडियम मध्ये ठेवलेलं समजा त्याचा काय असणार आहे, काही ना काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. हा लाईट ज्यावेळेस इमिट होईल त्याची स्वतःची काय असणार आहे, काही ना काही वेव्हलेंथ असणार आहे. पण जर हे दोन्ही सेल्फ ल्युमिनस असतील तर त्या ठिकाणी कंडिशन काय बनते, हा जो पाथ डिफरन्स आहे हा 1.22 लॅम्बडा एल एवढा बनतो. मग पाथ डिफरन्स आपल्याला किती भेटलेला आहे, हे कशासाठी, हे आहे सेल्फ ल्युमिनस साठी. ठीक आहे. मग याच्यामध्ये किंमत ठेवून बघा, आपल्याकडे पाथ डिफरन्स किती आहे, तो आहे 2 ए साइन अल्फा इज इक्वल्स टू 1.22 लॅम्बडा एम. ठीक आहे. तर याला आपण पुढे थोडस सॉल्व्ह करूया. काय भेटेल आपल्याला, आपल्याला भेटेल, आपल्याला ए काढायचा आहे ना, तर ए इज इक्वल्स टू
1.22 इंटू लॅमडा एन अपॉन, आता इकडे कोण येणार आहे, इकडे असणार आहे 2 साइन अल्फा. त्याला आपण असंही लिहू शकतो, ए इज इक्वल्स टू 1.22. आता 1.22 म्हणजे किती होते ते 0.61 नाही का, 0.61 लॅमडा अपॉन एन इंटू साइन अल्फा. लक्षात आलं का? या लॅमडा एनच्या जागेवरती मी लॅमडा अपॉन एन ठेवून दिलेला आहे. तर हा काय भेटला आपल्याला, हे काय आहे, हे आहे लिमिट ऑफ रिझोल्यूशन. मग रिझॉल्विंग पॉवर काय भेटेल, रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्यूशन. याचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे आपल्याला काय भेटेल, आपल्याला भेटेल रिझॉल्विंग पॉवर. ठीक, आता मी थोडस लहान करतो. मग रिझॉल्विंग पॉवर आपण म्हणू शकतो, रिझॉल्विंग पॉवर येणार 1 अपॉन ए, याला उलट करा म्हणजे हा बनणार एन साइन अल्फा डिव्हायडेड बाय 0.61 लॅमडा. बरोबर आहे. तसा हा आपल्याला रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला भेटतो. मग रिझॉल्विंग पॉवर जर का आपल्याला वाढवायची असेल तर आपण काय करू शकतो, रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल तर तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढवा. ठीक आहे, मीडियमचा काय करायचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढवायचा. जर एन ची किंमत वाढवली तर काय होईल, रिझॉल्विंग पॉवर वाढणार आहे. अल्फा वाढवा म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो मोठा घ्या, अल्फा आपोआप वाढेल. अल्फा वाढवला की काय वाढेल, रिझॉल्विंग पॉवर वाढेल. किंवा जो लाईट इमिट होत आहे त्याची वेव्हलेंथ कमी करा, लॅमडा काय करा, डिक्रीज करा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. निळ्या कलरचा किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट वापरा ज्याची वेव्हलेंथ सर्वात कमी असते. वेव्हलेंथ कमी असेल तर रिझॉल्विंग पॉवर काय होणार आहे, वाढणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो एन साइन अल्फा असतो ना, याला आपण न्यूमेरिकल अपर्चर असं सुद्धा म्हणतो बरं का, असं सुद्धा म्हटलं जातं. मग तुम्ही इथे आरपी चा फॉर्म्युला असा लिहू शकता, आरपी इज इक्वल्स टू एन ए म्हणजे न्यूमेरिकल अपर्चर डिवायडेड बाय 0.61 लॅमडा. आलं लक्षात? तसा हा कॉन्सेप्ट आहे बघा, ज्याला आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप म्हणतो. त्यानंतर या चॅप्टरचा आपण शेवटचा कॉन्सेप्ट बघूया जो की आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ टेलिस्कोप. आता टेलिस्कोप एक असा डिव्हाइस आहे ज्याच्या मदतीने आपण आकाशामध्ये जे काही प्लॅनेट्स आणि स्टार्स असतात यांचा स्टडी करू शकतो. नॉर्मली या ठिकाणी जे स्टार्स आणि प्लॅनेट्स असणार आहेत ते इथून इन्फायनाइट डिस्टन्स वरती असणार आहे. इमॅजिन करा, आपण या ठिकाणावरून एखादा स्टार जो आहे तो बघत आहोत आणि तो स्टार आपल्याला चमकताना दिसत आहे. पण ज्या वेळेस आपण त्याच स्टारला या टेलिस्कोपच्या माध्यमातून बघू त्यावेळेस आपलं असं लक्षात येत आहे की त्या ठिकाणी एक स्टार नाही 2 स्टार आहेत आणि ते एकमेकांच्या जवळ आहेत. ठीक आहे, म्हणजे याने काय केलं, याने त्या इमेजला रिझॉल्व्ह केलं. तर त्या ठिकाणी काय असणार, याची काही ना काही लिमिट ऑफ रिझोल्युशन असणार आहे. मग ते लिमिट ऑफ रिझोल्युशन किती आहे या टेलिस्कोपचं ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. जसं मायक्रोस्कोप मध्ये आपण लिमिट ऑफ रिझोल्युशन फाइंड आउट केलं, तशाच पद्धतीने या टेलिस्कोपचा आपल्याला लिमिट ऑफ रिझोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की टेलिस्कोप मध्ये समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात, असे हे 2 ऑब्जेक्ट्स आहेत बघा, त्या दोघांच्या मध्ये काही ना काही डिस्टन्स असणार आहे ज्याला आपण म्हणूयात ए. एवढं डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये आणि आपण यांच्यापासून 50 मीटर एवढ्या अंतरावरती आहोत. आता हे एक्झाम्पल आहे बरं का, फक्त 50 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती आहोत आणि आपण काय करतोय, आपण याला बघत आहोत. आता ही केस रिझॉल्व्ह झालेली आहे, जस्ट रिझॉल्व्ह झालेली आहे. इथून काय होत असतं, इथून हा जो रे आहे ना तो या टेलिस्कोपच्या लेन्स वरती इथे इन्सिडेंट होणार आहे, बरोबर की नाही. हा काय होईल, इथे इन्सिडेंट होईल आणि हे स्वतःचे काय करतील, डिफ्रॅक्शन पॅटर्न्स बनवतील. जर हे डिफ्रॅक्शन पॅटर्न जर का ओव्हरलॅप झाले तर ऑब्जेक्ट इमेज जी असते ती आपल्याला एकच दिसते. ठीक आहे, आणि जर हे ओव्हरलॅप झाले नाही म्हणजे जिथे ते ओव्हरलॅपिंग होणार नाही त्या पॉइंटला आपल्याला कोणती केस भेटणार, जस्ट रिझॉल्व्हची केस भेटणार. आपण असं कन्सिडर करत आहोत की 50 मीटर एवढ्या अंतरावरती आता आपल्याला जस्ट रिझॉल्व्हची केस भेटत आहे. ठीक आहे, पण इथे जर आपण बघितलं तर इथे एक अँगल सुद्धा तयार झालेला असतो बघा, थिटा. जर मी हे डिस्टन्स जर अजून वाढवलं, समजा मी इकडे आलो, आता 50 मीटर वरून आपण आलो आता समजा 100 मीटर वरती, आणि तिथून जर आपण बघितलं तर आता मात्र हा अँगल जो आहे तो तेवढाच आहे की चेंज झालाय. हा अँगल समजा आता इथे आपल्याला अनरिझॉल्व्हची केस भेटत आहे. ठीक आहे, या पॉइंटला माझा हा थिटा तेवढाच आहे की बदलणार आहे, तर हा थिटा बदलणार आहे, बरोबर आहे की नाही. हा थिटा काय होणार, इथे चेंज होणार आहे. म्हणजे इथे सांगायचंय काय मला,
की मायक्रोस्कोप मध्ये जसं लिमिट ऑफ रिझोल्युशन आपण या दोन ऑब्जेक्ट मध्ये असणाऱ्या डिस्टन्सला कन्सिडर करत होतो, तसं टेलिस्कोप मध्ये या थिटाला आपण काय म्हणणार आहोत, लिमिट ऑफ रिझोल्युशन. हे डिस्टन्स तर महत्वाचं आहे, पण या ठिकाणी आपण जो थिटा असतो या थिटाला या टेलिस्कोपचा लिमिट ऑफ रिझोल्युशन असं म्हणत असतो. आलं लक्षात, ही गोष्ट महत्वाची आहे. आता याला जर आपण डिफाईन करायचं म्हटलं तर आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ टेलिस्कोप इज डिफाईन्ड ॲज द लिस्ट, लिस्ट म्हणजे सर्वात कमी, लिस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्व्ड. म्हणजे ज्या केसला तुम्हाला ही कंडिशन भेटेल आणि ज्या अँगल वरती ही कंडिशन भेटेल त्या अँगलला काय म्हणायचंय आपण, लिमिट ऑफ रिझोल्युशन असं म्हणायचंय. अलग लक्षात. मग आता बघूयात आपण या ठिकाणी ही डायग्राम कशी आहे. बघा, ऑब्जेक्ट कुठे आहे, इन्फिनिटी वरती. इन्फिनिटी वरती जर ऑब्जेक्ट असेल तर इन्सिडेंट रेज कसे असतात, एकमेकांना पॅरलल असतात. हे रेज एकमेकांना पॅरलल आहेत बघा. त्यानंतर या ठिकाणी ते इन्सिडेंट झाले. इथे इन्सिडेंट झाल्यानंतर ए आणि बी पासून हे काय होत आहेत, कॉन्व्हर्ज होत आहेत, एकत्र येतात या ठिकाणी, एकमेकांना आय या पॉइंट वरती भेटतात. म्हणजे तिथे आपल्याला इमेज भेटते. सर्व काही इक्विडिस्टंट आहे. ए आणि बी हे दोन्ही पॉईंट आय पासून कसे आहेत, इक्विडिस्टंट आहेत. इक्विडिस्टंट असल्या कारणाने त्या ठिकाणी पाथ डिफरन्स 0 झालेला आहे. इथे आपल्याला काय भेटणार आहे, सेंट्रल मॅक्झिमा भेटणार आहे. काही अडचण पुढे. आता दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याच्या जवळचाच, तिथूनही एक रे जो आहे तो अशा पद्धतीने येत आहे. हे सर्व रेज एकमेकांना पॅरलल असतील आणि ते या ए या पॉइंट वरती आणि बी या पॉइंट वरती इन्सिडेंट झाले. त्यानंतर इथून ते कॉन्व्हर्ज होतील आणि सर्वच्या सर्व आय डॅश या पॉइंट वरती येऊन भेटतील. आता या आय डॅश या पॉइंट वरती काय तयार होणार आहे, इमेज तयार होणार आहे. बरोबर आहे. पण मला सांगा आता या ठिकाणी या आय डॅश पासून ए पॉइंट आणि बी पॉइंट हे सारख्याच अंतरावरती आहेत का, नाही. इथे आपल्या लक्षात येत आहे की ए हा जो पॉइंट आहे तो आय डॅश पासून जवळ आहे, बी जो आहे तो दूर आहे. म्हणजे दोघांमध्ये काय तयार झाला, एक प्रकारचा पाथ डिफरन्स जो आहे तो तयार झालेला आहे. ठीक आहे. मग हा पाथ डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, चेक करायचा आहे किती आहे, आणि त्या पाथ डिफरन्स वरतीच आपल्याला लक्षात येणार आहे की त्याचं लिमिट ऑफ रेझोल्युशन किती आहे. त्यासाठी काय करूयात, आपण या ए पॉइंट पासून यावरती एक परपेंडिक्युलर घेऊयात. ठीक आहे. याला नाव देऊयात समजा डी. इथे काही ना काही अँगल तयार होणार आहे थिटा. हा काय बनणार आहे बघा, हा एक राईट अँगल ट्रायंगल बनणार ना. आता हा बनणार आहे बघा राईट अँगल ट्रायंगल अशा पद्धतीने. म्हणजे इथे अँगल काय तयार झाला, इथे अँगल तयार झालेला आहे आता 90 डिग्री. हे डिस्टन्स किती असते यांच्यामध्ये, हे डिस्टन्स आहे समजा ए. ठीक आहे. जर आपल्याला हा जर पाथ डिफरन्स काढायचा असेल तर पाथ डिफरन्स किती येईल बोला. पाथ डिफरन्स येणार आहे जास्त कोण आहे, हा बी आय डॅश, त्याच्यामधून कुणाला मायनस करायचं, ए आय डॅश. सिंपल आहे. बी आय डॅश मायनस ए आय डॅश हा झाला पाथ डिफरन्स. त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच आपण म्हणूयात बी डी. पण आता या ठिकाणी हे जे ऑब्जेक्ट्स आहेत ना, याला आपण सेल्फ ल्युमिनस कन्सिडर करतो. मग सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट्स असतील तर त्यासाठी पाथ डिफरन्स किती असतो बोला, 1.22 इंटू लॅम्बडा. बरोबर नाही, मायक्रोस्कोप मध्ये पण आपण हेच घेतलं होतं, 1.22 इंटू लॅम्बडा जर सेल्फ ल्युमिनस असतील तर. आता या ठिकाणी बीडी जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की किती आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, हा अँगल किती बनणार या ठिकाणी, थिटा बनणार. मग आपल्याला पाहिजे बीडी, आपल्याकडे आहे हायपोटेनिस, तर आपण साइन थिटा वापरू शकतो बघा. सो वी कॅन से इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल येतो, ए डी बी, राईट अँगल ट्रायंगल आहे ना. मग हा साइन थिटा किती बनणार, साइन थिटाचा फॉर्म्युला आहे ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनिस. ऑपोजिट साइड काय आहे, तो आहे बी डी. हायपोटेनिस काय आहे, तो आहे ए. म्हणजे सरळ सरळ इथे बीडी किती येतो आपल्याला, बीडी आपल्याला भेटतो ए साइन थिटा. अलग लक्षात. मग हा ए साइन थिटा कशाच्या बरोबर आहे, हा ए साइन थिटा 1.22 लॅम्डाच्या बरोबर आहे. तर इथून आपण असं म्हणू शकतो की जो साइन थिटा आहे हा भेटणार आहे 1.22 लॅम्डा अपॉन ए. बरं तुम्हाला माहिती आहे की हा थिटा खूप लहान आहे.
आणि थिटा जर खूप लहान असेल तर ट्रिगोनॉमेट्रीनुसार आपण म्हणू शकतो इफ थिटा इज टू स्मॉल देन साइन थिटा इज इक्वल्स टू थिटा. माहिती आहे ना, थिटा खूप लहान असेल तर साइन थिटा, टॅन थिटा आणि थिटा हे इक्वलच असतात. थिटा इज टू स्मॉल. मग इथे आपल्याला थिटा भेटेल. थिटा इज इक्वल्स टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय ए. आलं का लक्षात? तर एवढं काय असणार आहे, लिमिट ऑफ रिझोल्यूशन असणार आहे टेलिस्कोपसाठी, ज्यावरती आपल्याला जस्ट रिझॉल्वची केस भेटणार आहे. मग रिझॉल्विंग पॉवर काढा. रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्यूशन. मग रिझोल्यूशन काय म्हणणार आपल्याला, ए अपॉन 1.22 लॅम्बडा. आलं का लक्षात?